तर या व्हिडिओमध्ये आपण एक पूर्ण सिव्हिलचा पेपर एका स्टुडंटने दिलेला होता. तर हा पेपर आहे 2017चा. तर त्यांनी त्या स्टुडंट्सला एक्झाममध्ये 65 मार्क्स मिळालेत. आपण त्याचं काय एक्झॅक्ट दाखवणार नाही, तर त्याचं रिपिटेशन दाखवणार आहोत. ते एक्झामचा हा क्वेश्चन पेपर एकदा आपण एक जजमेंट रायटिंग त्यांनी फर्स्ट क्वेश्चन लिहिला आहे. तर त्या अगोदर आपण हे सुरुवातीला क्वेश्चन पेपरमध्ये काय इन्स्ट्रक्शन दिले जातात ते वाचू आणि क्वेश्चन आन्सर आपण पाहूयात. तर इन्स्ट्रक्शनमध्ये काय दिलं आहे की ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी. सगळे जे प्रश्न आहेत ते काय सगळे कंपल्सरी आहेत. क्वेश्चन नंबर 1 कॅरीज 20 मार्क. तो जजमेंट रायटिंगचा क्वेश्चन आहे. जे अदर क्वेश्चन्स आहेत त्यांना सगळ्यांना इक्वल वेटेज दिलेलं आहे. युअर आन्सर मस्ट बी टू द पॉईंट. त्यांनी क्वेश्चन पेपरमध्ये सांगितले तुमचे आन्सर जे आहेत ते आन्सर टू द पॉईंट पाहिजेत. व्हेन एव्हर पॉसिबल कोटिंग द स्पेसिफिक प्रोव्हिजन्स ऑफ लॉ तुम्ही लिहायला पाहिजेत. डू नॉट रिप्रोड्यूस एनी क्वेश्चन अगेन लिहायचं नाही. एकच क्वेश्चनचं आन्सर एकदाच लिहायचं आहे. ओनली क्वेश्चन नंबर अगेन्स्ट आन्सर, म्हणजे ते पण तुमचं आन्सर आहे त्याला क्वेश्चन नंबर लिहायचा. पूर्ण क्वेश्चन परत रिपीट करायचं नाही. काही जणांचं बरंचसं काय होतं की तर फॉर एक्झाम्पल आता हा क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन नंबर 2. मग स्टुडंट्स काय आहेत ना, आता एनी 2 म्हटलं आहे तर हा क्वेश्चन त्यांनी ठरवलं आहे 1 2 3 या 3पैकी त्यांना आता समजा 2 लिहायचे. हा त्यांना क्वेश्चनचा आन्सर येत आहे पण व्यवस्थित लिहिता येत नाही. तर आपण असं समजू ए आणि बी लिहितं. तर स्टुडंट काय लिहितात डिफाईन रूल अगेन्स्ट परपेच्युएट इनोबरेट एक्सेप्शन टू दिस रूल हे लिहितात आणि मग आन्सर स्टार्ट करतात. तर हा तुम्हाला क्वेश्चन जो आहे तो लिहायचा नाही, फक्त त्याचं काय करायचं आहे आन्सर लिहायचं आहे. तुम्हाला हा क्वेश्चन लिहायचा नाही, डायरेक्ट आन्सर लिहायचं. फक्त कसं लिहिणार तुम्ही, क्वेश्चन नंबर 2A आणि तुमचा आन्सर इथून स्टार्ट. जे पण इंट्रोडक्शन असेल, तुमचं डेफिनेशन असेल, सेक्शनपासून स्टार्ट असेल, कोणता ॲक्ट असेल वगैरे, तुम्हाला जे लिहायचं असेल ते तुम्ही आन्सर लिहू शकता. राईट ओनली क्वेश्चन नंबर अगेन्स्ट आन्सर. पूर्ण क्वेश्चन लिहायची गरज नाही, हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. बरेचसे स्टुडंट्स ह्याच्यामध्ये काय होतात मिस्टेक होतात. त्यांनी पूर्ण परत क्वेश्चन रिपीट करतात, मग आन्सर यायला स्टार्ट करतात, त्यांचा टाईम वेस्ट होतो. क्वेश्चन लिहायचा नाही, फक्त नंबर लिहायचा. व्हेनेवर ऑप्शन हॅज गिवन ओनली अगेन्स्ट रिक्वायर्ड नंबर ऑफ रिस्पॉन्स टू द अटेम्प्टेड शॅल बी असेस एक्सेस रिस्पॉन्स शॅल बी इग्नोर्ड. आता फॉर एक्झाम्पल एनी 2 म्हणून सांगितलं होतं, तुम्ही 3 लिहिले तर दोघांचे कन्सिडर केले, त्यांनी जो एक्स्ट्रा लिहिला आहे तर त्याचा कन्सिडर केला जाणार नाही. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही क्वेश्चन नंबर 3 फार छान उत्तर लिहिलं आहे आणि 2 मधलं A B आणि C, फॉर एक्झाम्पल असं आपण पकडू, तुम्ही काय करताय क्वेश्चन नंबर 2 मध्ये A आहे B आहे C आहे. तुम्ही A पण छान लिहिलं आहे, B पण छान लिहिलं आहे, C पण छान लिहिलं आहे. तर ही काय गरज नाही. क्वेश्चनमध्ये काय लिहिलं आहे एनी 2, तुम्ही 2च लिहिला पाहिजे, 3 लिहायला नाही पाहिजे. अदर दॅन सायटेड केसेस, हां केसेस तुम्ही लिहू शकता, ते नंबर लिहू शकतात. कॅन्डिडेट शुड नॉट राईट रोल नंबर आणि नेम्स इन्क्लूड सिग्नेचर. आता काय पोरांचं होतं की SD लिहिताना आपण त्यांनी SD लिहितात, तर सिम्पल SD असेल. या ॲड्रेस लिहायचं नाही. इंडिकेशन ऑफ आयडेंटिटी एनिवेअर इनसाइड आन्सर बुक शॅल बी पेनलाइज्ड. इंग्लिश वर्जन ऑफ क्वेश्चन शॅल बी ऑथेंटिक. इंग्लिश वर्जन ऑफ क्वेश्चन शॅल बी ऑथेंटिक इन केस ऑफ एनी टाईप ऑफ ॲम्बिग्युटी असेल तर क्वेश्चन पेपर इंग्लिश मराठीमध्ये येतो म्हणतात, तर इंग्लिश वर्जनच काय केलं कन्सिडर केलं जाईल, मराठी कन्सिडर केलं जाणार नाही. तर ऑल क्वेश्चन अटेम्प्टेड आणि 1 लँग्वेज, एक तर इंग्लिशमध्ये पूर्ण पेपर लिहा किंवा मराठी. तर काही विद्यार्थी म्हणतात की आम्ही जजमेंट रायटिंग मराठीमध्ये लिहू का, तर तसं नाही. पूर्ण इंग्लिश जजमेंट रायटिंग असेल, तुमचं आन्सर असेल सगळं मराठी इंग्लिशमधून लिहा. जर तुम्हाला मराठी असेल तर जजमेंट रायटिंग पण मराठीमधून आणि तुमचं क्वेश्चन आन्सर पूर्ण पेपरच मराठीमध्ये लिहावं लागेल. हे कॅन्डिडेट आर एक्सपेक्टेड टू आन्सर ऑल द सबसिक्वेंट सब क्वेश्चन टुगेदर लिहायला पाहिजे. आतापर्यंत विद्यार्थ्यांचे काय, एका विद्यार्थ्याचा मी क्वेश्चन पेपर बघितला, त्याच्यामध्ये त्यांनी काय लिहिलं आहे, पहिल्यांदा क्वेश्चन नंबर 2 मधला त्यांना A लिहिला आहे, मग पुढच्या पानावर क्वेश्चन नंबर 3चं B लिहिलं आहे, परत नंतर क्वेश्चन नंबर 2चं B लिहिलं आहे आणि क्वेश्चन नंबर 2चं C लिहिलं आहे. हे चुकीचं आहे. तुम्ही क्वेश्चन नंबर 2 स्टार्ट केला, त्यामध्ये तुम्ही A तुमचं हे जे आन्सर आहे संपलं, परत B लिहायचं तुमचं जे पण आन्सर आहे, C असेल त्याचं आन्सर संपलं,
नंतर तुम्ही क्वेश्चन नंबर 3 स्टार्ट करा फ्रेश पेजवर. हा जो क्वेश्चन नंबर 2 असेल, क्वेश्चन नंबर 3 आहे तो फ्रेश पेजवरती तुम्ही लिहायला पाहिजे. तर तुम्ही हा पेपर आहे, इथं क्वेश्चन नंबर 2 स्टार्ट झाला, तुम्ही एचा आन्सर लिहिला, इथं संपलं, इथं बीचं तुम्ही आन्सर लिहू शकता. मग आता क्वेश्चन नंबर 3 इथे नवीन पेज स्टार्ट करायला पाहिजे. तुम्ही ह्याच्या खालीच क्वेश्चन नंबर 3 स्टार्ट नाही करायला पण फ्रेश पेजवरती स्टार्ट करायला पाहिजेत. सो तेच त्यांनी लिहिलं आहे की कॅन्डिडेट एक्सपेक्टेड टू आन्सर द ऑल सबसिक्वेंट क्वेश्चन टुगेदर लिहायला पाहिजेत. तर परत विद्यार्थी काय करतात, फॉर एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 2 ए लिहितात, बीचं अर्ध पूर्ण लिहितात. हा तुमचा पेपर आहे, हा पूर्ण असा इथं. मग इथं क्वेश्चन नंबर 3 इथं नाही लिहायला पाहिजे, क्वेश्चन नंबर 3 इथं लिहायला पाहिजे. मग हा पेपर झाल्यानंतर ना परत पुढचं पान येतं आहे, मग तुम्ही क्वेश्चन 4 लिहायला पाहिजे, ना की इथं परत क्वेश्चन 2चं सी इथं नाही लिहायला पाहिजे. क्वेश्चन 4 म्हटलं क्वेश्चन 4च कम्प्लीट करायला पाहिजे तुम्ही. आणि फ्रेश हा क्वेश्चन 4 नंबर जो आहे तो फ्रेश पानावर घ्यायला पाहिजे, तो रिपीट नाही करायला पाहिजे. कॅन्डिडेट एक्सपेक्टेड टू आन्सर क्वेश्चन अटेम्प्टेड एल्सवेअर. जर इफ द क्वेश्चन ऑफ सब क्वेश्चन जो आहे ते सब क्वेश्चन लिहिले आहे, ऑफ क्वेश्चन अटेम्प्टेड एल्सवेअर, जर दुसरीकडे कुठे लिहिलं असेल, आफ्टर लिव्हिंग फ्यू पेजेस किंवा आफ्टर अटेम्प्टिंग अनदर क्वेश्चन द लेटर सबसिक्वेंट क्वेश्चन शॅल बी ओव्हरलुक. ते बघितलं जाणार नाही, ते तुमचा इग्नोर केला जाईल. भले ते परफेक्ट आन्सर जरी लिहिलं तरी तुमचं केलं जाणार नाही. फॉर एक्झाम्पल हे बुकलेट आहे, हे तुमचं बुकलेट, हे पण परत एक बुकलेट. इथं तुम्ही क्वेश्चन नंबर 2 लिहिला, ए छान आन्सर लिहिले. क्वेश्चन नंबर 2 इथं खालीच तुम्ही बी कंटिन्यू करू शकता, छान लिहिलं. आता तुम्ही क्वेश्चन नंबर 3 स्टार्ट केला, त्यातला ए इथे लिहिला, छान उत्तर लिहिलं. मग आता तुम्ही परत क्वेश्चन नंबर तुम्हाला वाटलं 2चा अरे आपलं सी राहिलं आहे, परत तुम्ही इथं आता पान पलटला, तर पान नंबर 1 आहे, पान नंबर 2, हे पान नंबर 3, पान नंबर 4. तर तुम्ही आता इथं सीचं लिहायला गेलं तर हा काय केलं जाईल, ओव्हरलुक केलं जाईल. तुम्हाला हा क्वेश्चन नंबर 2चं बघितलं जाणारच नाही. ठीक आहे, हा एक सांगायचं होतं. आणि आता इथं जो आहे क्वेश्चन नंबर 4 इथं फ्रेश पेजवर स्टार्ट करायला पाहिजे तुमचा. हां म्हणजे फॉर एक्झाम्पल हा जो क्वेश्चन नंबर 3 आहे फ्रेश पेजवर यायला पाहिजे. भले हे एका खालोखाल आले तरी चालतील. क्वेश्चन नंबर 4 फ्रेश पेजवर यायला पाहिजे, क्वेश्चन नंबर 5 फ्रेश पेजवर यायला पाहिजे, क्वेश्चन नंबर 6 फ्रेश पेजवर यायला पाहिजे. हे भले एका पानात तुमचे पूर्ण उत्तर आले तरी चालतील, काही हरकत नाही. हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. नाही तर तुम्ही एवढं छान पेपर लिहिताना आणि बाकीचं ओव्हरलुक केलं जाईल, मग तुमचे ते पेपर वेस्टेज होऊन जाईल. ओके, तर आपण महत्त्वाच्या मुद्द्यावरती बोलू की जजमेंट देताना काय काय लिहायला पाहिजे, किती वेळात लिहायला पाहिजे. जवळजवळ 40 to 45 मिनिट्समध्ये आपण पेपर लिहिण्याचा आपण प्रयत्न करू. तर राईट द जजमेंट ऑन द बेस ऑफ फॅक्ट्स एव्हिडन्स गिवन बिलो. राईट जजमेंट रिटर्न ॲज रिक्वायर्ड बाय प्रोव्हिजन्स ऑफ CPCच्या प्रोव्हिजननुसार लिहायला पाहिजे. फ्रेम प्रॉपर इश्यू अँड गिव्ह फाइंडिंग्स. फॅक्ट्स एव्हिडन्स गिवन हिअर बाय नी नॉट बी कम्प्लीट. कन्सिडर इमॅजिनेशन तुम्ही लिहायला पाहिजे. गिव्ह लिगल लॉजिकल ॲप्रोप्रिएट रिझन्स फॉर युअर फाइंडिंग. कन्क्लूड जजमेंट विथ ॲप्रोप्रिएट ऑपरेटिव्ह ऑर्डर तुम्ही लिहायला पाहिजे. तर काय केस आहे ते आपण बघू. प्लेंटिफ आहे मीरा, instituted regular civil suit number 1 in 1987 against गोपालच्या विरुद्ध. हा डिफेंडंट आहे, हा प्लेंटिफ आहे, लेडीज आहे. इन द कोर्ट ऑफ सिव्हिलच्या ज्युनियर डिव्हिजन नागपूर इथं. सो आता त्यांनी तर प्लेस दिल्यामुळे आपण ॲट नागपूर लिहू शकतो. प्रेइंग फॉर डिक्लेरेशन ऑफ अ टायटल डिक्लेरेशन सूट आहे. अँड अजून काय म्हटलं, रिकव्हरी ऑफ पोझेशन. सो तुमचं इथं सूट इज फॉर declaration of suit and recovery of possession. She claimed to have purchased the same registered sale deed 26/1982 for consideration of 35,000 रुपये फ्रॉम सन्स ऑफ रहीमच्या मुलाकडनं घेतलं होतं. वॉज ओरिजिनल ओनर कोण आहे, तर रहीम आहे. अँड शी वॉज रिसिव्ड
रजिस्टर्ड ओनर ऑफ म्युन्सिपल रेकॉर्ड तिला मिळाले सूट प्रॉपर्टी संबंधी. शी अवॉर्डेड ॲट द टाइम ऑफ सेल चार्ज डिफेंडंट गोपाल. शी काय करते, शी अवॉर्डेड ॲट द टाइम ऑफ सेल चार्ज डिफेंडंट गोपाल वॉज इन पोजेशन ऑफ द सूट प्रॉपर्टी ॲज अ टेनंट म्हणून असतो. गोपाल जो आहे तो भाडेकरू असतो. गोपाल डिड नायदर ॲक्सेप्ट हर ॲज अ लँडलॉर्ड ऑर ॲज अ पेड रेंट वेन डिमांड वॉज रेज. म्हणजे ज्यावेळेस भाडं मागायला गेली त्यावेळेस त्याने भाडं पण दिलं नाही आणि तो मालक आहे हे पण त्याने ॲक्सेप्ट केलं नाही. सो गोपाल डिड नॉट ॲक्सेप्ट हर ॲज अ लँडलॉर्ड. ती मालकीन आहे असं त्याने ॲक्सेप्ट पण करत नाही आणि जो रेंट ती मागते तो पण पे करत नाही आहे. सो नॉर पेड द रेंट वेन डिमांड वॉज रेज. सो डिफेंडंटची काय केस आहे, डिफेंडंट जे इथं गोपाल आहे, गोपाल म्हणजे इथं हा टेनंट आहे आणि रहीमचा पण मुलगा आहे इथं. तिनं रहीमकडनं काय घेतलेलं असतं, सन्स ऑफ रहीमच्या मुलाकडनं ती जागा 35,000ला विकत घेतलेली असते 26/6/1982 साली. डिफेंडंट इन रिटर्न स्टेटमेंट फाईल करतो. रिटायरेटिंग म्हणजे काय, अगेन सांगतो, रहीम वॉज ओनर ऑफ द सूट आहे. हा गोपाल जो टेनंट आहे तो म्हणतो की रहीमच हा मालक आहे, ओनर ऑफ द सूट. प्रॉपर्टी स्टाउटली डिनाईड म्हणजे स्ट्रॉंगली डिनाईड करतो ट्रान्झॅक्शन ऑफ सेल बाय सन इन फेवर ऑफ द प्लेंटिफ. म्हणजे रहीमच्या मुलाने सन जो आहे ते त्यांनी प्रॉपर्टी मीराला विकली नाही असं तो म्हणतोय. सो डिफेंडंट इन हिज रिटर्न स्टेटमेंट व्हाईल रिटायरेटिंग रहीम वॉज ओनर ऑफ द सूट प्रॉपर्टी अँड स्टाउटली डिनाईड द ट्रान्झॅक्शन ऑफ सेल बाय सन इन फेवर ऑफ द प्लेंटिफ. त्यांच्या दोघांमधलं काय ट्रान्झॅक्शन झालेलं नाही असं तो टेनंट म्हणतो. सो डिफेंडंट गोपाल claim to be occupation thereof on the strength of agreement for sale executed between him and the original owner Rahim. So he contended that vendors of the plaintiff had no subsisting title in the suit property to convey her. म्हणजे त्या मुलाला, रहीमच्या मुलाला कोणतंच काय आहे प्रॉपर्टी ट्रान्सफर करण्याचे हक्क नाही असं गोपाल म्हणतोय. तो आपण सेक्शन 6 मध्ये पण बघितलेला आहे, क्लॉज 1 मध्ये, हू कॅन ट्रान्सफर लाईक चान्स ऑफ हेअर. सो इथं बघू, ही क्लेम्स दॅट रहीम एक्झिक्युटेड रजिस्टर्ड ॲग्रीमेंट ऑन फॉर 20/1975 झाली आणि ही हॅड इन्स्टॉल इन ऑल पेड्स 26,000 पे केलेत 12/4/1976 साली, विच फॉर्म मेजर पार्ट ऑफ प्राईस त्यांनी पे केलेली आहे. सो ही क्लेम्स टू हॅव पेड म्युन्सिपल टॅक्स ऑफ सूट प्रॉपर्टी सिन्स इज इन पोजेशन. गोपालने सगळे काय केलेले आहेत, टॅक्स सगळे भरलेले आहेत. ही ऑल्सो कंटेन दॅट इन स्पाइट ऑफ रिपीटेड इन्स्टन्स द ओरिजिनल डि नॉट एक्झिक्यूट द सेल डीड आफ्टर हिज डेथ हिज सन ऑल्सो अवॉइडेड दिस. म्हणजे जो हा सन, रहीमचा जो मुलगा आहे त्याने गोपालला हे ट्रान्झॅक्शन करून दिलेलं नाही आहे, मीराला करून दिलेलं आहे असं, पण मीराचं सनचं पण ट्रान्झॅक्शन झालेलं नाही असं म्हणतो. आणि गोपालने काय केलं असतं, रहीमच्या मुलाला वेळोवेळी डिमांड केली असते की मला ट्रान्झॅक्शन करून दे आणि 26,000 सुद्धा पे केलं आहे. आता हे तारखा महत्त्वाच्या आहेत ह्याच्यामध्ये की काही कोणत्या तारखेला काय केलं आहे. तर हे 12/4/1976 सालीचं हे ट्रान्झॅक्शन आहे आणि हिचं केव्हाचं ट्रान्झॅक्शन आहे 1982चं. म्हणून प्रायर इन टाईम तर हा आला आहे, गोपाल आला आहे. सो आपण हे सूट डिसमिस पण करू शकतो, जनरल तर सूट डिसमिसच्या संबंधीचं आहे. तर PW सुभाष आहे, हजबंड ऑफ द प्लेंटिफ, मीराचा जो हजबंड आहे तो आहे. इन हिज टेस्टिमनी स्टेटेड ॲट द टाइम ऑफ परचेस सर्व्हिस वेन ही एन्क्वायर्ड अबाउट द पोजेशन ऑफ डिफेंडंट ओव्हर सूट प्रॉपर्टी. म्हणजे गोपालबद्दल विचारपूस केली होती. हिज वेंडर टोल्ड हिम द डिफेंडंट वॉज इन ऑक्युपेशन ऑफ प्रिमस ॲज अ टेनंट म्हणून आहे. विटनेस कॅटेगोरिकली डिनाईड दॅट अबाउट हिज नॉलेज ऑफ सच ॲग्रीमेंट फॉर सेल ॲट द टाइम ऑफ परचेस. PW2 सुलतान घेतलेला आहे. वन ऑफ द सन्स ऑफ ओरिजिनल PW2 सुलतान रहीमचा मुलगा आहे. वन ऑफ द सन्स ऑफ द ओरिजिनल ओनर ओथ अफर्म दॅट एक्झिक्युशन ऑफ सेल डेटेड 1982 इन फेवर ऑफ द प्लेंटिफ. मीराच्या फेवरमध्ये गेलं तर 35,000ला. दो दिस विटनेस ॲडमिटेड द ॲग्रीमेंट ऑफ फॉर सेल बिटवीन डिफेंडंट अँड हिज फादर. सो डिफेंडंट कोण आहे, सन आहे. सन काय म्हणतो की फादर रहीमच्या मध्ये आणि मीराच्या मध्ये काय झालेले ट्रान्झॅक्शन झालेले आहेत असं तो PW2 सुलतान म्हणतो, मी सपोर्ट करतोय.
He mentioned that on inquiry his father told him that agreement lapse on purchase was not made within this time. या त्या वेळेमध्ये झालं नव्हतं म्हणून ते काय लॅप्स झालेलं आहे. Witness categorically stated that he did not disclose about agreement for sale to the plaintiff. Instead, he disclosed her husband, the defendant was only tenant in काय म्हटलं इथं बघा, this witness has categorically stated that he did not disclose about agreement for sale to the plaintiff. Instead has disclosed to her husband that defendant was only tenant in possession of the suit property. पुढं काय म्हटलं, as against this defendant amongst others sought to rely on testimony to the effect that he has always been ready and willing to perform his part of contract. Also reply to notice sent by vendors of the plaintiff conveying his cancellation of agreement for sale. He reiterated his readiness and willingness to get sale deed on the basis of agreement for sale executed. He claimed that he cannot dispose of the suit property. So defendantचं हे कंटेन्शन आहे की त्यांनी वेळोवेळी गोपालला सांगितलं होतं की ॲग्रीमेंट ते माझं कंप्लीट करून द्या. सो त्यांनी करून दिलेलं नाही आणि त्यांनी डिफेंडंट काय क्लेम करतो की मला सूट प्रॉपर्टीमधून एक्सपेल करू नका, हे ॲड्रेस दिलेला आहे. सो हे शॉर्टमध्ये हा क्वेश्चन आहे. आपण त्याचं आता त्या स्टुडंटनी कसं आन्सर दिले ते आपण बघू. सो हे प्रेझेंटेड ऑन द सूट कधी पण काय होती, प्रेझेंटेशन ऑफ द प्लेंटनुसार स्टार्ट होती. प्रेझेंटेशन ऑफ प्लेंट. सो सूट कसं स्टार्ट होतं आहे, प्रेझेंटेशन ऑफ प्लेंट म्हणून स्टार्ट होतं आहे. सो रजिस्टर ऑन डिसाइडेड ड्युरेशन ऑन, आता हे तर आपल्याला माहीत झाले. ॲपिरन्स जजमेंट, सूट इज फॉर डिक्लेरेशन रिकव्हरी ऑफ पोजेशन. आता मीरा हे ज्यामध्ये कोण आहे, प्लेंटिफ अँड गोपाल जो आहे तो टेनंट आहे, तो डिफेंडंट आहे. सो ब्रीफ फॅक्ट ऑफ द प्लेंटिफ केस, प्लेंटिफ परचेस हाऊस नंबर सो अँड सो रजिस्टर सेल डीड कन्सिडरेशन ऑफ 35,000 फ्रॉम सन्स ऑफ रहीम कडनं घेतलेलं आहे. आणि रहीम कोण आहे, ओरिजिनल ओनर आहे. प्लेंटिफ वॉज रजिस्टर्ड ओनर, प्लेंटिफ वॉज कोण आहे, रजिस्टर्ड ओनर ऑन प्रिन्सिपल रेकॉर्ड ऑफ द सूट प्रॉपर्टीमध्ये. आणि अवर्टेड दॅट ॲट द टाइम ऑफ सेल डिफेंडंट गोपाल वॉज पोझिशन ऑफ द सूट प्रॉपर्टी ॲज अ टेनंट म्हणून आहे. प्लेंटिफ फाईल सूट फॉर डिक्लेरेशन टायटल, सूट फॉर रिकव्हरी ऑफ पोझिशनसाठी. डिफेंडंटने ॲपिएट केलं, म्हणजे गोपाल इथं आलेला आहे. गोपालने रिटर्न स्टेटमेंट फाईल केलं. डिफेंडंट ॲडमिट म्हणतो की रहीम वॉज ओनर ऑफ द सूट प्रॉपर्टी, डिनायड द ट्रान्झॅक्शन ऑफ सेल बिटवीन सन्स ऑफ रहीम इन फेवर ऑफ द प्लेंटिफच्यामध्ये कोणते ट्रान्झॅक्शन झालं नाही. ऑल्सो ही सबमिटेड ही एंटर इन टू ॲग्रीमेंट ऑफ फॉर सेल विथ रहीम, पण ॲक्च्युली टेनंट आणि रहीम यांच्या दोघांमध्ये काय झालेलं आहे, ट्रान्झॅक्शन झालं सेलचं. ही ऑल्सो कंटेंट दॅट वेंडर्स ऑफ द रहीम हॅड नो सबसिस्टिंग interest in the suit property. He claims that Rahim executed register agreement for sale. सेल कधी केलं आहे, 20/5/75 साली त्यांच्यामध्ये काय झालं, ॲग्रीमेंट झालं. आणि या लेडीजचं ॲग्रीमेंट कधी झालेलं असतं, 82मध्ये, मीन्स 1982मध्ये झालेलं असतं ह्यांचं, आणि ह्यांचं 1975मध्ये. अँड ही हॅड पेड 26,000 बाय इन्स्टॉलमेंट टू रहीमला त्यांनी 26,000 रुपये इन्स्टॉलमेंटने पे केले असतात. सो ही क्लेम द इन पोझिशन ऑफ द सूट प्रॉपर्टी सिन्स डेट ऑफ ॲग्रीमेंट फॉर सेल, त्यापासून तो त्या जागेमध्ये पोझिशनमध्ये आहे. सो द गोपाल काय क्लेम करतो, ही क्लेम टू बी इन पोझिशन ऑफ द सूट प्रॉपर्टी सिन्स, केव्हापासून, सिन्स द डेट ऑफ ॲग्रीमेंट फॉर सेलपासून. ही ऑल्सो कंटेंट दॅट इन्स्पाइट ऑफ रिपीटेड डिमांड्स केल्यापासून ओरिजिनल ओनर डिड नॉट एक्झिक्युटेड सेल डीड अँड आफ्टर द डेथ ऑफ रहीमचं त्यांच्या फादरचं डेथ झाल्यानंतरनं सुद्धा सनने काय केलं आहे, ट्रान्झॅक्शन करून दिलेलं नाही. आणि त्यांनी काय केलेलं आहे, ही पेड द डिसमिस सूट विथ द कॉस्ट. आणि आपण त्याच्यामध्ये ॲडिशन असं लिहू शकतो की त्यांनी काय केलं आहे, रहीमच्या सनने काय केलं आहे, हे फर्दर काय केलेलं आहे, ट्रान्झॅक्शन केलेत. कोणासोबत, मीरासोबत. तुम्ही हा एक पॉईंट ह्याच्यामध्ये ॲड करू शकता जेव्हा टाईम असेल तर. सो ही कंटेंट दॅट इन्स्पाइट ऑफ रिपीटेड डिमांड्स, गोपालने रहीमच्या मुलाला रिपीटेडली डिमांड केलं की ओरिजिनल ओनर की त्यांच्या वडिलांनी एक्झिक्यूट केलं नाही, त्यांनी सनला सुद्धा अप्रोच केलं आणि त्यांनी सुद्धा काय केलं, अवॉइड केलं नाही. सो त्यांनी काय केलं की सूट डिसमिस करा. ह्याच्यामध्ये असं आपण अजून ॲड करू शकतो, ऑल्सो पेड
की जे पण हे सेल ट्रान्झॅक्शन आहे ते कंप्लीट करून द्या म्हणून. सेल ट्रान्झॅक्शन अजून इनकम्प्लीट आहे ना यांच्यामध्ये, गोपालमध्ये आणि रहीमच्या सनमध्ये, कारण की 1970 केव्हाचं आहे, 1975चं आहे. सो हे आम्हाला ट्रान्झॅक्शन कंप्लीट द्या असं हा प्रे करू शकतो. दोन, एक तर सूट डिसमिस करा आणि प्लस ऑल्सो प्रेट कंप्लीट द सेल ट्रान्झॅक्शन. So considering pleading of the parties, documents on record, following issues are came for my determination. So I recorded my findings, reasons therewith. So issue काय, so does plaintiff proves that की whether she means मीरा, आता जनरली आता प्लेंटिफ वरती बर्डन ऑफ प्रूफ आहे. इफ नो एव्हिडन्स गिवन ऑन इदर साइड, जर समजा कोणत्याही बाजूने एव्हिडन्स दिला गेला नाही, म्हणजे वादीच्या आणि प्रतिवादींनी कोणताही पुरावा दिला नाही, तर जो फेल होणार आहे त्याच्यावरती बर्डन ऑफ प्रूफ आहे. सो प्लेंटिफ आहे, डिफेंडंट आहे. प्लेंटिफ जर फेल झाला, जर प्लेंटिफने एव्हिडन्स दिला नाही, डिफेंडंटने एव्हिडन्स दिला नाही, फेल कोण होणार आहे, प्लेंटिफ फेल होणार आहे, तर त्याच्यावरती बर्डन ऑफ प्रूफ आहे. जर डिफेंडंटच्या विरुद्ध जजमेंट जाणार आहे, जर समजा दोघा बाजूंच्या विरुद्धात कोणी पुरावा दिला नाही, तर डिफेंडंटच्या अगेन्स्ट जजमेंट जाणार आहे, हा फेल होणार आहे, ह्याच्या अगेन्स्ट जजमेंट जाणार आहे, तो ह्याच्यावरती बर्डन ऑफ प्रूफ आहे. सो हे बेसिक प्रिन्सिपल आहे. तो बेसिक प्रिन्सिपल काय, याच्यामध्ये प्लेंटिफने पहिलं साबित करायला पाहिजे. प्लेंटिफ प्रूव्स दॅट शी इज द ओनर ऑफ द सूट प्रॉपर्टी बाय ऑफ सेल डीड बिअरिंग नंबर 1982ची सील डीड आहे. सो आपण सूट डिसमिस करणार आहोत, कारण की 1982चं ट्रान्झॅक्शन आहे. पहिलं ट्रान्झॅक्शन 1975ला झालेलं आहे, ह्यांचं 1982ला झालेलं आहे. सो हे सेल काय केलं, कंप्लीट झालेलं नाही आहे. कंप्लीट झालं आहे का, तर नाही, इनकम्प्लीट राहिलं आहे. ह्यांचं सेल पण काय इनकम्प्लीट आहे. आता कंप्लीट झालं आहे म्हणतात, कंप्लीट आहे, पण पोझिशनमध्ये कोण आहे, गोपाल आहे. सो आपल्याला सूट डिसमिस करायचं आहे. सो आन्सर इश्यू नंबर फाइंडिंग नो. मग आता एकाचं बर्डन आता शिफ्ट झालेलं आहे. आता प्लेंटिफनी प्रूव्ह तर करू शकलं नाही की तो ओनर आहे या डॉक्युमेंटनुसार. आता डिफेंडंटकडं, वेदर डिफेंडंट प्रूव्स दॅट ही इज इन पोझिशन ऑफ द सूट प्रॉपर्टी बाय रजिस्टर ॲग्रीमेंट फॉर सेल बिअरिंग नंबर 1975, सो तो प्रूव्ह करतो की माझ्याकडं पोझिशन आहे म्हणून. डज डिफेंडंट प्रूव्स दॅट ही वॉज रेडी अँड विलिंग टू परफॉर्म इज पार्ट ऑफ कॉन्ट्रॅक्ट. डिफेंडंट म्हणतो राहिलेले मी जे पेमेंट आहे तो मी द्यायला तयार आहे. प्लेंटिफ एंटायटल्ड फॉर डिक्लेरेशन रिकव्हरी ऑफ पोझिशन. आन्सर इज नो, कारण की ह्याचं पहिलं ट्रान्झॅक्शन आहे, फर्स्ट इन प्रायर इन टाईम. जो 1975चं पहिलं ट्रान्झॅक्शन आहे. सो वेदर डिफेंडंट एंटायटल्ड टू प्रोटेक्ट हिज पोझिशन इन फर्दरन्स ऑफ पार्ट परफॉर्मन्स ऑफ सूट प्रॉपर्टी. सो डिफेंडंटला प्रोटेक्शन द्यायला पाहिजे. आन्सर इज येस. वॉट ऑर्डर ॲज पर सूट डिसमिस केलेली आहे आपण विथ कॉस्ट. सूट डिसमिस हे नाही लिहिलं तरी चालेल. सूट डिसमिस ॲज पर फायनल ऑर्डर सूट डिसमिस. सो तर आपण काय काय बघितलं याच्या केसमध्ये, विथ फॅक्ट ऑफ द केसमध्ये, की 1975ला जो टेनंट आहे, तो टेनंट म्हणतो आहे गोपाल, त्यांनी रहीमच्या मुलासोबत काय केलं असतं, रहीमसोबत ट्रान्झॅक्शन केलेलं असतं 1975ला. पण इन मीन व्हाईलमध्ये, दरम्यानच्या काळामध्ये रहीम वॉज बिकम्स डेड. तो त्याचा मुलगा येतो, तो काही सेल ट्रान्झॅक्शन जो आहे तो कंप्लीट करत नाही आणि ॲसेप्ट अवॉइड करतो. 1982ला मीरा नावाची एक लेडीज येते आणि रहीमच्या सनसोबत ट्रान्झॅक्शन करते 1982ला. सो सेल हे कंप्लीट आहे, पण पोझिशनमध्ये कोण आहे, गोपाल आहे. सो पोझिशन 9 पॉईंट्स ऑफ लॉ. तर आता आपण काय काय एव्हिडन्स घेणार आहोत, हे फाइंडिंग्स तुम्ही लास्टला सुद्धा लिहू शकता, पण जनरली मिस आउट होऊ शकतात. काय होते, कधी कधी एक्झाममध्ये तुम्ही हे इश्यू लिहिता, फाइंडिंग लिहित नाही, आपण म्हणतो चला आपण नंतरनं लिहू, आणि पेपर कंटिन्यू करतो, रिझन्स लिहितो, परत नंतर खाली जाऊन ऑपरेटिव्ह ऑर्डर वगैरे पण लिहितो, पण नंतरनं हे फाइंडिंग्स काय होतात, लिहूचे राहून जातात. त्यामुळे ते तुम्ही परत पेपर बॅक करायला टाईम मिळत नाही. सो तुम्ही एक्झाममध्ये हा इश्यू लिहिल्यानंतर लगेच येस नो तुमचं जे पण आहे ते लिहून टाका. सो पहिलं बर्डन ऑफ प्रूफ प्लेंटिफवरती आहे. सो प्लेंटिफ प्रूफ करतो का वेदर ही इज ओनर ऑफ द सूट प्रॉपर्टी बाय ऑफ सेल डीड.
सो अँड सो. डिफेंडंट प्रूव्ह करतो की मी पोझिशनमध्ये आहे आणि अकॉर्डिंगली बाय ऑफ रजिस्टर ॲग्रीमेंट सेलनुसार माझ्याकडे पोझिशन आले आणि मी राहिलेले पेमेंटसुद्धा रहीमच्या मुलाला द्यायला तयार आहे. प्लेंटिफला एंटायटल आहे का रिलीफ ऑफ फॉर डिक्लेरेशन ऑफ डिक्री रिकव्हरी ऑफ पोझिशन? नो. सो डिफेंडंट एंटायटल टू प्रोटेक्ट हिज पोझिशन आहे. सो हे इश्यू नाही लिहिलं तरी चाललं असतं. व्हॉट ऑर्डर? सो त्या स्टुडंटने तर लिहिलं आहे, ठीक आहे. रिजन्स इन ऑर्डर टू प्रूव्ह द प्लेंटिफ्स क्लेम प्लेंटिफ एक्झामाइन हिमसेल्फ अँड हर हजबंड अँड अनदर विटनेससुद्धा त्यांनी तपासलेला आहे. सो प्लेंटिफ फाईल फॉलोइंग डॉक्युमेंटरी एव्हिडन्स रजिस्टर सेल डेट त्यांनी फाईल केलं आहे. म्युटेशन म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं त्यांनी डॉक्युमेंट जोडलेलं आहे. डिफेंडंट एक्झामाइन हिमसेल्फ त्यांनी स्वतःला पण डिफेंडंट गोपालने स्वतःला तपासले. एक मिडलमॅन ट्रान्झॅक्शन आहे ज्यावेळेस त्यांनी सेल डीड केलं होतं ते सुद्धा त्यांनी सपोर्ट केलेलं आहे. सो आता आपल्याला शूट डिसमिस करायचं आहे म्हणजे प्लेंटिफचे प्लेंटिफचे विटनेस जे आहेत डॉक्युमेंट आहेत ते त्याला सपोर्ट नाही करायचे, डिफेंडंटचे डॉक्युमेंट सपोर्ट करायचे. सो डिफेंडंट ऑल्सो फाईल डॉक्युमेंटरी एव्हिडन्सने ॲग्रीमेंट टू सेल केले आहे. टॅक्स पावत्या तो भरतो आहे. म्युन्सिपल कॉर्पोरेशनला त्याचं सुद्धा नाव जोडलेलं आहे, हे आपण तुम्ही जोडू शकता. सो ॲज टू इश्यू नंबर 1 डिफेंडंट ॲग्रीमेंट टू सेल टॅक्स रिसिप्ट आहे, म्युन्सिपल टॅक्स भरतो तो, ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता. म्युन्सिपल टॅक्स रिसिप्ट. ॲज टू इश्यू नंबर 1 आपण ज्यामध्ये तर ते लँड असल्यामुळं प्रॉपर्टी कार्ड आहे शहरातली असल्यामुळं, ठीक आहे. अशोक PW2 विटनेस आहे. हिज एव्हिडन्स दॅट ही परचेस सूट प्रॉपर्टी फ्रॉम son of Rahim. He also admitted his evidence that at the time of sale deed the property was not in the name of vendor. Vendor means रहीमचा जो मुलगा आहे त्याच्या नावावरती नाही आहे. Considering the above admission and pleadings of the plaintiff, very much clear that plaintiff purchased the suit property from the person who has no title in the suit property according to section 6 TP Act. The chance of heir succession cannot be transfer property. म्हणजे मला प्रॉपर्टी मिळणार आहे भविष्यामध्ये. आता तुम्हाला एक कन्सेप्ट माहिती आहे सेक्शन 6 काय चान्स ऑफ हेअर सक्सेशन म्हणजे की भविष्यात मला म्हणजे वडिलांकडनं प्रॉपर्टी मला मिळणार आहे पण ते अजून माझ्या हातात आहे का? नाही. आय एम द ओनर आहे का? नाही. हू कॅन ट्रान्सफर टायटल? हू हॅज टायटल. सो प्लेंटिफने कोणाकडनं प्रॉपर्टी घेतली? फ्रॉम द पर्सन हू हॅज नो टायटल इन द सूट प्रॉपर्टी. सो हे आपण सेक्शन इथे डिस्कस केलं आहे या स्टुडंटनी. Hence it proved that plaintiff has no perfect title over the suit property. Hence issue number 1 negative. So ते सेल डीड काय ते व्हॅलिडच नाही म्हणजे ओनर ऑफ द सूट प्रॉपर्टी बाय ऑफ सेल डीड बेरिंग. कारण की ओनरशिप कशी आलेली आहे अशा व्यक्तीकडनं की ज्या त्या मुलाकडं टायटलच नाही आहे, ट्रान्सफर करण्याचा हक्कच नाही आहे, अशाकडनं आले असेल. सो सेक्शन 6 नुसार पर्सन हू हॅज नो टायटल कॅनॉट ट्रान्सफर प्रॉपर्टी. सेक्शन 6 मध्ये जनरल रूल काय आहे प्रॉपर्टी कॅन बी ट्रान्सफर्ड पण एक्सेप्शन दिलीत की व्हेन प्रॉपर्टी कॅनॉट बी ट्रान्सफर्ड. व्हेन प्रॉपर्टी कॅनॉट बी ट्रान्सफर्ड. हे पॉईंट्स आपल्याला एक्झाममध्ये 7-10 मार्काला येऊ शकतात, 4 मार्काला, 5 मार्काला. नेक्स्ट इश्यू नंबर 2 to 5 आर इंटरलॉक विच दर आहे त्यामुळे रिपिटेशन अवॉइड करण्यासाठी आपण लिहिलं. तर डिफरेंट DW1 डिपोज ॲज पर रिटर्न स्टेटमेंट. डिपोज हे एंटर इंटू ॲग्रीमेंट फॉर सेल विथ द रहीम अँड टूक पोजेशन ऑफ द सूट प्रॉपर्टी इन फर्दरन्स ऑफ सेल ॲग्रीमेंट. सो त्या ॲग्रीमेंटनुसार त्याला पोजेशन मिळाले आणि तो टेनंट नाही. सो आपल्याला इथं काय प्रूव्ह करावं लागेल पहिल्यांदा की तो टेनंट नाही आहे, हे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे काय की तो टेनंट नाही आहे. दुसरी गोष्ट पोजेशन कसं आलं त्याच्याकडं, पोजेशन कसं आलं या ॲग्रीमेंटनुसार आलेलं आहे. सो डिफेंडंट नंबर 1 काय म्हणतो डिपोज ॲज पर रिटर्न स्टेटमेंट. ही डिपोज दॅट ही एंटर इन टू ॲग्रीमेंट फॉर सेल with the Rahim and accordingly took possession of the suit property in furtherance of agreement to sell. हे ॲग्रीमेंट टू सेल नुसार माझ्याकडे पोजेशन आलं आहे म्हणजे मी माझं पोजेशन हे काय
इलिगल पोजेशन नाही हे प्रूव्ह करतोय की माझं जे पोजेशन आहे ते माझं पोजेशन इलिगल नाही, लीगल पोजेशन आहे. मी माझं एंट्री कशी आहे त्या प्रॉपर्टीमध्ये, लीगल एंट्री आहे हे तू पहिलं प्रूव्ह करतो. आणि मी टेनंट नाही, मी ॲज अ ओनर म्हणून काय केलेलं आहे, एंटर केलेलं आहे. सो मिस्टर DW2 वॉज द मिडल मॅन ट्रान्झॅक्शन आहे, त्यांनी पण काय करतं आहे, सपोर्ट करतं आहे डिफेंडंटच्या वर्जनला. सो इज विटनेस टू द ॲग्रीमेंट आहे जे 1975 झालं होतं. सुभाष डिपोज दॅट ही वॉज नॉट अवेअर ऑफ द ॲग्रीमेंट ऑफ सेल, ही ॲडमिटेड. सो त्याला 1975चं जे पण ॲग्रीमेंट झालेलं आहे रहीमच्या मध्ये आणि गोपालच्या मध्ये, या दोघांच्या मध्ये जे काय ट्रान्झॅक्शन झालं असेल तो ही इज नॉट अवेअर. कोण अवेअर नाही आहे, रहीमचा जो सन आहे सुभाष तो अवेअर नाही आहे असं तो म्हणतो. आणि ॲडमिटेड डिफेंडंट इज इन पोजेशन ऑफ द सूट प्रॉपर्टी सिन्स 1975 पासून तो त्या जागेच्या कब्जामध्ये आहे. तो त्यांनी सुद्धा काय केलं, ॲडमिट केलं. म्हणजे आपण काय सूट प्लेंटिफचं सूट काय करणार, डिसमिस करणार आहे. सुभाष डिपोज दॅट ही वॉज नॉट अवेअर ऑफ द ॲग्रीमेंट टू सेल अँड ॲडमिटेड अ डिफेंडंट इज इन पोजेशन ऑफ द सूट प्रॉपर्टी सिन्स 1975 पासून तो काय पीसफुल पोजेशनमध्ये, असं आपण म्हणू पीसफुल आहे पोजेशनमध्ये. अँड क्वाईट एन्जॉयमेंट करतोय, एन्जॉयमेंट ऑफ प्रॉपर्टी करतोय. कन्सिडरिंग द एव्हिडन्स अँड ऑल मॅटर्स बिफोर द कोर्ट. सो सगळे मॅटर्स बघितलं तर डिफेंडंट हा पोजेशनमध्ये आहे सिन्स 1975 पासून. सेक्शन 3चं टॉप काय म्हणते, रजिस्ट्रेशन पोजेशन ऑफ द कन्स्ट्रक्टिव्ह नोटीस आहे की डिफेंडंट कॅनॉट डिनाय द ही हॅज नोटीस ऑफ द सेट ट्रान्झॅक्शन. सो मीरा काय करू शकते, डिनाय करू शकत नाही, कारण की हा पोजेशनमध्ये आहे. सो त्याचं पोजेशन कसं आहे ते तिने एन्क्वायरी केली आहे का. सो हे सगळे कन्स्ट्रक्टिव्ह नोटीस आहे. सो इन द लाईट ऑफ अवर डिस्कशन इट इज प्रूव्ह दॅट डिफेंडंट इन पोजेशन ऑफ द सूट लँड सिन्स 1975 बाय वे ऑफ पार्ट परफॉर्मन्स, म्हणजे अकॉर्डिंग टू सेल डीडनुसार त्याच्या ताब्यामध्ये आहे. इश्यू नंबर 225 अकॉर्डिंग प्रोसीड टू पास फॉलोइंग ऑर्डर. ऑपरेटिव्ह ऑर्डर काय, शूड डिसमिस विथ द कॉस्ट डिक्रीट ड्रॉन अप अकॉर्डिंगली. किंवा तुम्ही असं पण शूड डिसमिस आणि ह्याच्याऐवजी काय लिहू शकता, पार्टी मे bear their own cost. Party may bear their own cost. Yeah, dismiss with the cost. Decree drawn up accordingly. Place date. आता क्वेश्चन नंबर 2. आता क्वेश्चन नंबर 2 काय लिहिलं आहे ते आपण बघू. क्वेश्चन नंबर 2 आहे, डिफाईन द रूल अगेन्स्ट परपेच्युइटी अंडर TP Act, एन्युमरेट द एक्सेप्शन टू दिस रूल. काय काय एक्सेप्शन आहेत ते लिहायचे. रूल अगेन्स्ट परपेच्युइटीसाठी एक्सेप्शन काय आहेत. डिफाईन ट्रान्सफर प्रॉपर्टी. ट्रान्सफरबिलिटी इज द मोस्ट इनहेरंट क्वालिटी ऑफ प्रॉपर्टी. स्टेट द एक्सेप्शन टू दिस रूल. सो ट्रान्सफर प्रॉपर्टी म्हणजे काय, मीन्स हू कॅन ट्रान्सफर, ऑल person can transfer, means property can be transferred, पण when cannot be transferred ते सेक्शन 6 संबंधी हे विचारलेलं आहे. एक्सप्लेन द राईट ऑफ मॉर्गेजर टू रिडीम द, हू कॅन एक्सरसाइज हिज राईट अपार्ट फ्रॉम मॉर्गेजर. मीन्स मॉर्गेजर काय करू शकतो, प्रॉपर्टी रिडेम्पशन करू शकतो. त्यासोबत अजून असे कोणते व्यक्ती आहेत की ते सुद्धा काय करू शकतात, अदर पर्सन अजून कोण कोण आहेत ते पण रिडेम्पशन करू शकतात. क्वेश्चन नंबर 6 मध्ये. सो क्वेश्चन नंबर 2 मध्ये डिफाईन रूल अगेन्स्ट परपेच्युइटी अंडर TP Act, एन्युमरेट द एक्सेप्शन टू दिस रूल. काय काय एक्सेप्शन आहेत रूल अगेन्स्ट परपेच्युइटी सेक्शन 14चे एक्सेप्शन काय आहेत. डिफाईन ट्रान्सफर प्रॉपर्टी. ट्रान्सफरबिलिटी इज द मोस्ट इनहेरंट क्वालिटी ऑफ प्रॉपर्टी. स्टेट द एक्सेप्शन टू दिस रूल. आपल्याला एक्सेप्शनच लिहायचे. आणि इथं काय म्हटलं, एक्सप्लेन राईट ऑफ मॉर्गेज टू रिडीम. ठीक आहे, आता आपण क्वेश्चनकडे वळू. त्यांनी 2B लिहिलं आहे, 2A लिहिलेलं नाही आहे. डिफाईन ट्रान्सफर प्रॉपर्टी अंडर सेक्शन 5. ट्रान्सफर मस्ट बी बिटवीन 2 लिव्हिंग पर्सन. सो इथे बेसिक प्रिन्सिपल आहे, ट्रान्सफर प्रॉपर्टी होण्यासाठी असेल तर ते 2 लिव्हिंग पर्सनच्या मध्ये व्हायला पाहिजे. सो ते या जजमेंटमध्ये त्या स्टुडंटला 12 मार्क मिळालेले आहेत 20 पैकी.
तर चांगले चांगले मार्क आहेत, 20पैकी 12 मार्क म्हणजे वेल अँड गुड आहे. मी तर म्हणेल चांगले 10च्या वरती असेल तर बेस्ट. आणि हा क्वेश्चन कितीला आता, ईच क्वेश्चन कॅरी 16 मार्क्स, म्हणजे 8 मार्काला क्वेश्चन आहे हा. स्वतः ह्याला 8पैकी ह्याच्यामध्ये किती मार्क मिळेल ते बघू. आपण किती देऊ शकतो आणि त्या विद्यार्थ्याला टीचरनी जे एक्झामिनर त्यांनी किती दिले असेल ते आपण बघू. सो ट्रान्सफर मस्ट बी बिटवीन टू लिव्हिंग पर्सनच्या मध्ये व्हायला पाहिजे. इंटरव्ह्यू से मॅक्झिम आहे. ट्रान्सफर इज ऑफ प्रॉपर्टी इज एन ॲक्ट बाय विच लिव्हिंग पर्सन कन्वे हिज प्रॉपर्टी टू वन ऑर मोर लिव्हिंग पर्सनला किंवा स्वतःला, हे अनादर कॅपॅसिटीमध्ये, सेम कॅपॅसिटी नाही तर डिफरंट कॅपॅसिटी, ॲज अ मॅनेजर म्हणून असेल, ट्रस्टी म्हणून असेल, वेगवेगळ्या कॅपॅसिटीमध्ये तो प्रॉपर्टी ट्रान्सफर होतो, किंवा हिमसेल्फ अँड विथ अनदर लिव्हिंग पर्सन. सो काय काय मुद्दे आले, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी मस्ट बी बिटवीन टू लिव्हिंग पर्सनमध्ये व्हायला पाहिजेत. ट्रान्सफर प्रॉपर्टी ॲक्ट बाय विच कन्वेज द प्रॉपर्टी टू द वन ऑर मोर लिव्हिंग पर्सन किंवा टू हिमसेल्फ अँड अदर लिव्हिंग पर्सन. सो 3 पॉईंटसुद्धा त्यांनी लिहिलेले आहेत. सो द प्रॉपर्टी मस्ट बी प्रेझेंट प्रॉपर्टी पाहिजे, फ्युचर प्रॉपर्टी इज वॉइड होऊन जाईल. देअर मस्ट बी कन्व्हेन्स बाय द ट्रान्सफर इन फेवर ऑफ द ट्रान्सफरी, कन्व्हेन्स व्हायला पाहिजे, ट्रान्सफर व्हायला पाहिजे ट्रान्सफरकडून ट्रान्सफरीकडं. सो अकॉर्डिंग टू सेक्शन 6 नुसार प्रॉपर्टी ॲक्टनुसार एव्हरी काइंड ऑफ प्रॉपर्टी मे बी ट्रान्सफर्ड, मीन प्रॉपर्टी ऑफ एव्हरी काइंड प्रॉपर्टी कॅन बी ट्रान्सफर्ड, प्रत्येकाला ती प्रॉपर्टी ट्रान्सफर होईल, पण फॉलोइंग केसेसमध्ये प्रॉपर्टी ट्रान्सफर होणार नाही. सो ट्रान्सफर प्रॉपर्टी सेक्शन 5 मध्ये लिहिले आहे. काय म्हटलं आहे की द ट्रान्सफर मस्ट बी बिटवीन टू लिव्हिंग पर्सन, म्हणजे इंटरव्ह्यूअर्स व्हायला पाहिजेत, इंटरवायवॉस मीन्स ती मॅक्झिम आहे. ट्रान्सफर प्रॉपर्टी इज एन ॲक्ट बाय विच लिव्हिंग पर्सन कन्वे हिज प्रॉपर्टी, कन्वे करायची कोणाला, फॉर लिव्हिंग पर्सनला किंवा हिमसेल्फ इन अनदर कॅपॅसिटीमध्ये किंवा टू हिमसेल्फ अँड विथ अनदर लिव्हिंग पर्सन. प्रॉपर्टी मस्ट बी प्रेझेंट प्रॉपर्टी पाहिजे. फ्युचर प्रॉपर्टी असेल, ट्रान्सफर फ्युचर प्रॉपर्टी असेल तर ते वॉइड होऊन जाईल. आणि ट्रान्सफर मस्ट बी इन फेवर ऑफ ट्रान्सफरी, ते कन्व्हेन्स व्हायला पाहिजे. द प्रॉपर्टी मस्ट बी ट्रान्सफर्ड. सो अकॉर्डिंग टू सेक्शन 6 मध्ये काय लिहिलं, प्रॉपर्टी ऑफ एव्हरी काइंड प्रॉपर्टी कॅन बी ट्रान्सफर्ड, प्रॉपर्टी ऑफ एव्हरी काइंड मे बी ट्रान्सफर्ड, फॉलोइंग केसेसमध्ये प्रॉपर्टी ट्रान्सफर होणार नाही. स्पेस सक्सेशन म्हणजे काय, चान्स सक्सेशन. चान्स सक्सेशन मीन्स ॲपरंट टू एस्टेट कॅनॉट बी ट्रान्सफर्ड, की मला अशी प्रॉपर्टी मिळणार आहे की ती मी ट्रान्सफर करतो, अलाउड नाही. आपण आत्ता त्याचे जजमेंट वरती बघितलं की मुलाला त्यावेळेस ट्रान्सफर करायचा कोणताही राईट नव्हता. पर्सन हू हॅज नो टायटल कॅनॉट ट्रान्सफर, ज्याच्याकडं टायटलच नाही प्रॉपर्टी ट्रान्सफर करायचं, तो प्रॉपर्टी कशी ट्रान्सफर करणार. सो राईट ऑफ फ्री एंट्री कॅनॉट बी ट्रान्सफर्ड एक्सेप्ट बाय ट्रू ओनर. सो एखाद्या प्रॉपर्टीमध्ये जर लेसिनिंग समजा काही व्हायोलेशन, टर्म्सचं व्हायोलेशन केले असेल, जर मालकाला एंट्री करण्याचा हक्क आहे, सो तो राईट दुसऱ्याला ट्रान्सफर करता येणार नाही, ते ही क्लॉज म्हणतो. क्लॉज सी, अँड इंटरेस्ट रिस्ट्रिक्टेड फॉर एन्जॉयमेंट ऑफ ओनर पर्सनली कॅनॉट बी ट्रान्सफर. समजा एखादी प्रॉपर्टी मी तुम्हाला एन्जॉयमेंट करण्यासाठी दिलेली आहे, फॉर एक्झाम्पल मोबाईल प्रॉपर्टी, मोबाईल असेल तर तो याचं एन्जॉयमेंट तुम्हीच करायला पाहिजे, ते तुम्ही दुसऱ्याला ट्रान्सफर करू शकत नाही. सो इंटरेस्ट रिस्ट्रिक्टेड फॉर एन्जॉयमेंट ऑफ ओनर पर्सनली कॅनॉट बी ट्रान्सफर, ते तुम्ही तिसऱ्याला व्यक्तीला ट्रान्सफर करू शकत नाही. इजमेंट कॅनॉट बी ट्रान्सफर्ड. तर आता ही लँड आहे आणि इथं आतमध्ये अजून एक लँड आहे, तर या लँडमध्ये जाण्यासाठी हा राईट ऑफ वे आहे. सो हा राईट ऑफ वे आपण आता याच्यात डॉमिनंट हेरिटेज, सर्वेंट हेरिटेज वगैरे असे काही कन्सेप्ट आहेत. सो राईट ऑफ वे जो आहे इजमेंटरी राईट आहे. राईट ऑफ वे हा जाण्याचा रस्ता आहे, राईट ऑफ वे इजमेंटरी राईट आहे आपण असं म्हणू. हा इजमेंट राईट कॅनॉट बी ट्रान्सफर करता येणार नाही. तर हा इजमेंट राईट ट्रान्सफर करता येईल का, तर नाही. सो दिस इजमेंटरी राईट कॅनॉट बी ट्रान्सफर्ड अपार्ट फ्रॉम डॉमिनंट हेरिटेज. सो डॉमिनंट ओनर जो आहे ते सर्वेंट आहे, हा डॉमिनंट आहे, तर ह्याला ट्रान्सफर करता येणार नाही असंही म्हणत आहे.
राईट टू सू कॅनॉट बी ट्रान्सफर्ड. दावा दाखल करण्याचा हक्क जो आहे तो तुम्हाला ट्रान्सफर करता येत नाही. राईट ऑफ फ्युचर मेंटेनन्स कॅनॉट बी ट्रान्सफर. फ्युचर मेंटेनन्स आहे ते ट्रान्सफर करता येत नाही. पब्लिक ऑफिसरची जी पण काही सॅलरी असेल, पब्लिक ऑफिस असेल ते सुद्धा ट्रान्सफर करता येणार नाही. स्टायपंड्स अलाउड टू मिलिटरी असेल, नेव्ही असेल, एअरफोर्स पेन्शनर असतील त्यांचेसुद्धा काय करणार ट्रान्सफर करता येणार नाही. ट्रान्सफर ऑफ ऑब्जेक्ट, ट्रान्सफर ऑफ विच ऑब्जेक्ट किंवा कन्सिडरेशन इज अनलॉफुल. जर त्याचं ऑब्जेक्ट किंवा त्याचं कन्सिडरेशन अनलॉफुल असेल तर ते सुद्धा काय केलं जाईल ट्रान्सफर करता येणार नाही. आता बघा इथं त्यांनी काय केलं, क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2 लिहिला, त्याच्या खालोखाल क्वेश्चन नंबर 2C लिहिलेला आहे. हा क्वेश्चन नंबर C. अकॉर्डिंग टू सेक्शन C काय, एक्सप्लेन राईट ऑफ मॉर्गेजर टू रिडीम हू कॅन अपार्ट फ्रॉम मॉर्गेजर. कोण कोण करू शकते ते. अकॉर्डिंग टू सेक्शन 6 आता ह्याला 8 पैकी किती मार्क दिलेत, 8 पैकी 7 मार्क दिलेत. छान मार्क दिलेत कारण क्वेश्चन त्यांनी कंप्लीट केलेला आहे आणि पॉईंट टू द उत्तर लिहिलं आहे. सो 7 मार्क दिलेत, चांगलेत मार्क. अकॉर्डिंग टू सेक्शन 60 मॉर्गेजर हॅज राईट टू रिडीम द मॉर्गेज आफ्टर मॉर्गेज मनी हॅज बिकम ड्यू. मॉर्गेज मनी ड्यू झाल्यानंतर ना मॉर्गेजरला पूर्णपणे हक्क बनतो की त्यांनी प्रॉपर्टी मॉर्गेज जे आहे ते रिडेम्शन करू शकतो. सो मॉर्गेजर मे काय करू शकतो, पे करू शकतो किंवा टेंडर द मॉर्गेज मनी अँड सच ए पेमेंट टेंडर मॉर्गेजी काय करेल त्यानुसार शार्ट डिलिव्हर द ऑल द डॉक्युमेंट्स देईल मॉर्गेज प्रॉपर्टी संबंधीचे सगळे, किंवा एक्झिक्यूट द रिकन्व्हेन्स, इंग्लिश मॉर्गेज असेल तर ट्रान्सफर करेल, रिकन्व्हेन्स करेल, किंवा पजेशन असेल युजफ्रॅक्चरी मॉर्गेज असेल तर पजेशनसुद्धा काय करेल, डिलिव्हर द पजेशन टू द मॉर्गेज ऑन. आणि कोण कोण करू शकतं तर सेक्शन 91 मध्ये मेन्शन केले की बिसाइड द मॉर्गेज ऑर फॉलोइंग पर्सन हॅव राईट टू रिडीम द मॉर्गेज डेप्ट. मॉर्गेजर तर करू शकतोच, आता खालचे व्यक्ती जे आहेत 1 2 3 4 5 ते सुद्धा करू शकतात. पर्सन हु हॅज चार्ज, एक कोणाचं चार्ज असेल किंवा कोणाचा इंटरेस्ट असेल ऑफ मॉर्गेज प्रॉपर्टीवरती तर सबसिक्वेंट मॉर्गेजेस सुद्धा काय करू शकता, प्रॉपर्टी रिडेम करू शकतो. मीन्स पर्सन हु हॅज चार्ज और इंटरेस्ट इन द मॉर्गेज प्रॉपर्टी दॅट मीन्स सबसिक्वेंट मॉर्गेज हॅज ऑल्सो रिडीम द मॉर्गेज. हे बेसिक प्रिन्सिपल. श्युरिटी ऑफ द मॉर्गेजर, मॉर्गेजरचं कोण श्युरिटी असेल, जामीनदार असेल तो सुद्धा काय करू शकतो, प्रॉपर्टी रिडीम करू शकतो पेमेंट करून किंवा टेंडर ऑफ पेमेंट करून मॉर्गेज मनी देऊन. आता मॉर्गेज मध्ये काय येतं, प्रिन्सिपल मनी आणि प्रिन्सिपल मनी प्लस इंटरेस्ट सुद्धा येतो. पर्सन हु हॅज ऑब्टेन डिग्री ऑफ सेल ऑफ मॉर्गेज प्रॉपर्टी इन ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द सूट. जर सूटचं त्या मॉर्गेज प्रॉपर्टीचं ॲडमिनिस्ट्रेटर कोण अपॉइंट केला असेल तर तो ॲडमिनिस्ट्रेटर सुद्धा काय करू शकतो, प्रॉपर्टीचं मॉर्गेज जे आहे तो रिडेम करू शकतो. को मॉर्गेजर सुद्धा काय करू शकतो, याच्यामध्ये प्रॉपर्टीचं रिडेम्शन करू शकतो. पर्सन हु हॅज रिडीम द मॉर्गेज प्रॉपर्टी हॅज राईट ऑफ सबरोगेशन. हे पॉईंट इथे पण आन्सर संपला आहे. द पर्सन हु हॅज रिडीम द मॉर्गेज प्रॉपर्टी हॅज राईट टू सबरोगेशन दॅट मीन ही स्टेप्स इन द शूज ऑफ मॉर्गेजिंग. सो मॉर्गेजचे जे पण काही राईट्स आहेत ते ज्याने पण रिडेम्शन केलेलं आहे त्याला ते सगळे अधिकार येतात मॉर्गेजीचे. म्हणजे पर्सन हु हॅज रिडीम द मॉर्गेज प्रॉपर्टी हॅज राईट ऑफ सबरोगेशन दॅट मीन्स ही स्टेप्स इन टू द शूज ऑफ मॉर्गेजिंग. मॉर्गेजीला जे पण अधिकार होते मॉर्गेजरकडून प्रॉपर्टी रिडेम्शन जे पण रिकव्हरी करायचे होते, प्रॉपर्टी सेल करू शकतो, फोरक्लोजर करू शकतो, जे पण मॉर्गेजीला राईट्स अवेलेबल आहेत ते सगळे राईट्स त्या व्यक्तीला जाऊ शकतात ज्यांनी प्रॉपर्टी रिडेम केलेली आहे. तर ह्याच्यामध्ये 8 पैकी त्यांना 4 मार्क दिलेत, जो हाफच मार्क दिलेत. त्यांनी थोडंसं अजून ह्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन देणं अपेक्षित आहे, पण ठीक आहे, ओके. म्हणजे हाफ मार्क्स मिळालेले आहेत. सेक्शन 60 एक मेन्शन केलं आहे, राईट ऑफ रिडेम्शन प्रॉपर्टी करून घेऊ शकतो आफ्टर मॉर्गेज मनी बिकम्स ड्यू. मॉर्गेजवर पे करू शकतो किंवा टेंडर द मॉर्गेज मनी आणि सच मॉर्गेज काय करेल अकॉर्डिंगली पजेशन डिलिव्हर करेल, पजेशन डॉक्युमेंट सगळे देऊन टाकेल, रिकन्व्हेन्स करेल. आणि मॉर्गेजर सोबत कोण कोण करू शकतं, पर्सन हु हॅज इंटरेस्ट इन द मॉर्गेज प्रॉपर्टी म्हणजे सबसिक्वेंट मॉर्गेजी, श्युरिटी ऑफ मॉर्गेजर, को मॉर्गेजर अँड द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफ सूट मीन्स ॲडमिनिस्ट्रेटर किंवा कोण ऑफिशियल रिसिव्हर असेल
ऑफिशियल असाईन कोण वगैरे अपॉइंट केले असेल तर हे 4 लोक काय करू शकतात, एक तर मॉर्गेजर, दुसरा कोण सबसिक्वेंट, आपण असं म्हणू सबसिक्वेंट मॉर्गेजी करून घेऊ शकतो. तिसरा को मॉर्गेजर. चौथा आहे श्युरिटी. आणि पाचवा आहे एक तर पहिला मॉर्गेजर, दुसरा आहे सबसिक्वेंट मॉर्गेजी, को मॉर्गेजर, श्युरिटी ऑफ द मॉर्गेजर आणि ॲडमिनिस्ट्रेटर कोण अपॉइंट केला असेल त्या प्रॉपर्टी संबंधी, किंवा कोण ऑफिशियल रिसिव्हर वगैरे कोण असेल तर ते काय करू शकतात. आणि ज्यांनी पण रिडीम केलं आहे त्याला राईट ऑफ सबरोगेशनचे राईट मिळतात. मीन्स हिअर स्टेप्स इन टू शूज ऑफ मॉर्गेजिंग. ज्यांनी रिडेम्शन केलं आहे, तर फॉर एक्झाम्पल को मॉर्गेजरनी किंवा श्युरिटीनी मॉर्गेज रिडेम्शन केलं असेल, सो मॉर्गेजचे जे पण काही राईट्स आहेत ते सगळे राईट्स श्युरिटीला मिळतील. किंवा को मॉर्गेजरनी केले असेल तर कोड मॉर्गेजरला सगळे राईट्स मिळतील. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3 आता आन्सर एनी 2, म्हणजे इथं 16, म्हणजे परत 8 मार्काचा क्वेश्चन आहे, मोठा क्वेश्चन आहे. इन व्हॉट सर्कमस्टन्सेस कोर्ट मे ग्रांट और मे रिफ्यूज टेम्पोररी इंजंक्शन. एका क्वेश्चनमध्ये 2 प्रश्न विचारलेत. कोणत्या परिस्थितीमध्ये कोर्ट मे ग्रांट टेम्पोररी इंजंक्शन, कोणत्या परिस्थितीमध्ये कोर्ट टेम्पोररी इंजंक्शन ग्रांट करेल आणि कोणत्या केसेसमध्ये रिफ्यूज करेल. आणि व्हॉट आर द कॉन्सिक्वेन्स ऑफ डिसओबिडियन्स ऑफ इंजंक्शन ऑर्डर. इंजंक्शन ऑर्डरचं पालन नाही केलं तर काय परिणाम होतील, हा एक प्रश्न आहे. याच क्वेश्चनमध्ये 3 क्वेश्चन विचारले. पहिलं कोर्ट इन व्हॉट सर्कमस्टन्सेस कोर्ट मे ग्रांट इंजंक्शन. सेकंड क्वेश्चन आहे इन व्हॉट सर्कमस्टन्सेस कोर्ट मे रिफ्यूज टेम्पोररी इंजंक्शन अँड इफ इंजंक्शन ऑर्डर जर ओबिडियन्स केली नाही तर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस का. तिसरा क्वेश्चन इन व्हॉट प्रोसिजर गिवन CPC फॉर प्रोडक्शन, इम्पाउंडिंग अँड रिटर्न ऑफ डॉक्युमेंट. सो कोणते केसेस प्रोडक्शन ऑफ डॉक्युमेंट, इम्पाउंडिंग जप्त करणे आणि रिटर्न ऑफ डॉक्युमेंट. व्हॉट इज द प्रोसिजर फॉलोड फॉर अटॅचमेंट ऑफ मूवेबल प्रॉपर्टी अँड अंडर एक्झिक्युशन ऑफ प्रोसिडिंग. प्रोसिजर काय फॉलो करायला पाहिजेत, असे 3 क्वेश्चन दिलेले आहेत. तर लेट सी. आता हे क्वेश्चन नंबर 3 काय केलं आहे, फ्रेश पेजवरती स्टार्ट करायचं आहे तुम्हाला. इथंच खाली क्वेश्चन 3A स्टार्ट करायचं नाही. आता तुमचे क्वेश्चन नंबर 2C हा सुद्धा काय करायचा आहे, हा क्वेश्चन जो आहे, हा क्वेश्चन 2 हा फ्रेश पेजवरती. आणि 2B झाल्यानंतर ना 2C त्याला लागूनच लिहायचं आहे. आता क्वेश्चन नंबर 3 झाल्यानंतर क्वेश्चन नंबर C लिहितो असं चालणार नाही. सो तर क्वेश्चन नंबर 3A त्यांनी ए लिहिला आहे. ए काय क्वेश्चन आहे, इंजंक्शन संबंधी. ठीक आहे. कोर्ट मे ग्रांट, पहिलं उत्तर लिहायचं आहे. कोर्ट मे ग्रांट टेम्पोररी इंजंक्शन फॉलोइंग सिच्युएशन ऑर्डर 39 मध्ये. समजा इफ द प्रॉपर्टी जी डिस्प्यूटमध्ये आहे, डेंजरमध्ये आहे किंवा बिंग वेस्टेड असेल, डॅमेज असेल, एलिनेटेड बाय एनी पार्टी टू द सूट. आता इथं एनी पार्टी द सूट आहे म्हणजे डिफेंडंटसुद्धा काय डिफेंडंटसुद्धा टेम्पोररी इंजंक्शन मागू शकतो. सो इफ द प्रॉपर्टी in dispute in danger of being wasted or damaged or alienated by any party, means plaintiff and defendant. So defendant also file TI application. Yes, plaintiff also can file TI application under this clause, means order 39 clause 1 मध्ये. या केसमध्ये काय करू शकतो, प्लेंटिफ किंवा डिफेंडंट काय करू शकतो, टेम्पोररी इंजंक्शनसाठी क्लेम करू शकतो. इफ द डिफेंडंट थ्रेटन्स, इथं डिफेंडंट आहे, इथं प्लेंटिफ नाही, थ्रेटन्स टू डिस्पजेस और राईट टू एन्जॉयमेंट ऑफ प्रॉपर्टीला करू शकतो का. इफ द डिफेंडंट थ्रेटन्स टू डिस्पजेस हिज प्रॉपर्टी विथ इंटेंट टू डिफ्रॉड हिज क्रेडिटर, मीन्स त्याचे क्रेडिटर्सला डिफ्रॉड करण्यासाठी डिफेंडंट काय करू शकतो, प्रॉपर्टी विकू शकतो का. किंवा कंटिन्यूइंग ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट काय करत असेल तर अशा 4 केसेसमध्ये टेम्पोररी इंजंक्शन मागता येईल. पहिल्या केसमध्ये प्लेंटिफ किंवा डिफेंडंट दोघंसुद्धा काय मागू शकतात, टेम्पोररी इंजंक्शन मागू शकतात. इफ द प्रॉपर्टी इन डिस्प्यूट इज इन डेंजर ऑफ बिंग वेस्टेड, डॅमेज, डिस्ट्रॉयड, एलिनेटेड बाय एनी पार्टी टू द सूट. सो इथं एनी पार्टी टू द सूट जे आहे ते डिफरेन्शिएट करतात. प्लेंटिफ अँड डिफेंडंट दोघंसुद्धा काय करू शकतात, TIचं ॲप्लिकेशन फाईल करू शकतात.
इफ द डिफेंडंट थ्रेटन्स टू डिस्पजेस द और राईट टू एन्जॉयमेंट ऑफ प्रॉपर्टी डिफेंडंट डिस्टर्ब करत असेल तर तशा केसेसमध्ये TI मागू शकलं जाईल. तिसऱ्या केसेसमध्ये डिफेंडंट थ्रेटन्स टू डिस्पजेस द प्लेंटिफ और विथ इंटेंट टू डिफ्रॉड हिज क्रेडिटर असेल तर TI ॲप्लिकेशन प्लेंटिफला मागता येईल. टू प्रिव्हेंट कंटिन्यूइंग ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट असेल तर काय करता येईल, TI ॲप्लिकेशन मागता येईल. सो अकॉर्डिंग टू गाईडलाईन्स ऑफ द हॉनरेबल सुप्रीम कोर्ट त्यांनी केस लॉचं पण नाव मेन्शन केलं आहे. दलपत कुमार प्रल्हाद सिंगची केस लॉ आहे. केस लॉ लिहिणं अपेक्षित तर नाही आहे, पण लिहिलं तर अतिउत्तम आहे, पण बरोबर नाव आहेत, फेक नसू नये. सो त्याच्यामध्ये हे इश्यू काढलेत, त्यामध्ये इश्यू सांगितलेत की ते 3 इश्यू फ्रेम करायला पाहिजे TI ॲप्लिकेशनमध्ये. पहिलं की वेदर प्लेंटिफ प्रूव्स प्रायमा फेसी केस, प्रथम दर्शनी केस आहे का, तो साबित करतो का, की वेदर बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स लाईज इन द फेवर ऑफ प्लेंटिफ, त्याच्या बाजूने काही तराजू जो आपण म्हणतो त्याच्या बाजूने आहे का, आणि नॉन ग्रांटिंग ऑफ एक्झिबिट 5 मीन्स TIच्या ऑर्डर जर ऑर्डर पास नाही केली, टेम्पोररी इंजंक्शन दिलं नाही तर कोणाला जास्त नुकसान होणार आहे, प्लेंटिफला जास्त नुकसान होणार आहे का, किंवा वेदर हार्डशिप लाईज इन द फेवर ऑफ प्लेंटिफ इफ TI ऑर्डर इज नॉट पास इन इज फेवर, हार्डशिप त्याच्या बाजूने जाणार आहे का. सो हे 3 इश्यू फ्रेम केले जातात. सो TI ऑर्डर इज नॉट पास, प्लेंटिफ विल सफर इरिपेरेबल लॉस विच कॅनॉट बी कंपन्सेटेड इन मनी. हे तुम्ही एक लिहू शकता, वेदर हार्डशिप लाईज इन फेवर ऑफ द प्लेंटिफ, किंवा इफ TI ऑर्डर इज नॉट पास इन फेवर ऑफ द प्लेंटिफ विल सफर इरिपेरेबल लॉस अँड विच कॅनॉट बी कंपन्सेटेड इन द मनी. हे 3 पैकी तुम्ही पहिलं एक, वेदर प्लेंटिफ प्रायमा फेसी केस, वेदर बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स लाईज इन द फेवर ऑफ प्लेंटिफ, किंवा तुम्ही हे लिहू शकता नॉन ग्रांटिंग ऑफ एक्झिबिट 5 वुड कॉज सिरियस इंजुरी टू द प्लेंटिफ, किंवा हार्डशिप लाईज इन द फेवर ऑफ प्लेंटिफ इफ TI ऑर्डर नॉट पास, किंवा तुम्ही काय लिहू शकता, इफ TI ऑर्डर इज नॉट पास देन प्लेंटिफ विल सफर इरिपेरेबल लॉस विच कॅनॉट बी कंपन्सेटेड इन मनी, किंवा वुड कॉज सिरियस इंजुरी टू द प्लेंटिफ. सो टेम्पर इंजंक्शन शॅल नॉट बी ग्रांटेड इन फॉलोइंग केसेस. तर आता क्वेश्चनमध्ये त्यांनी CPC आणि काय केलं आहे, स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट काय केलं आहे, मिक्स करून टाकलं आहे. कसं ते पण सांगतो. इन व्हॉट सर्कमस्टन्सेस कोर्ट मे ग्रांट टेम्पोररी इंजंक्शन, कोणत्या केसेसमध्ये टेम्पोररी इंजंक्शन करता ते ऑर्डर 39 मध्ये, मे रिफ्यूज टेम्पोररी इंजंक्शन SRA मध्ये दिलेलं आहे. इन व्हॉट कॉन्सिक्वेन्सेस डिसओबिडियन्स ऑफ इंजंक्शन ऑर्डर परत ऑर्डर 39 मध्ये दिलेलं आहे. सो हे SRA आणि स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट क्वेश्चन मिक्स केलेलं आहे. सो टेम्पोररी इंजंक्शन शॅल नॉट बी ग्रांटेड इन फॉलोइंग केसेस टू प्रिव्हेंट एनी पर्सन फ्रॉम प्रॉसिक्युटिंग इन ज्युडिशियल प्रोसिडिंग. सो एक्झाममध्ये या क्वेश्चनमध्ये तुमचं CPC आणि SRA मिक्स केलेलं आहे क्वेश्चन. टेम्पोररी इंजंक्शन shall not be granted following cases to prevent any person from prosecuting in judicial proceeding, to restrain any person to apply legislative body, to prevent any person from instituting any criminal matters. अशा केसेसमध्ये TI इंजंक्शन टेम्पोररी इंजंक्शन तुम्हाला दाखल करता येणार नाही. टू प्रिव्हेंट एनी पर्सन फ्रॉम इन्स्टिट्यूटिंग क्रिमिनल मॅटर्स, तो इन्स्टिट्यूट करू नको म्हणून असं यावरती इंजंक्शन इश्यू करता येत नाही. टू प्रिव्हेंट ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट विच इज नॉट स्पेसिफिकली एन्फोर्स, ज्याचं स्पेसिफिक परफॉर्मन्स दिला जाऊ शकत नाही, तशा केसेसमध्ये सुद्धा काय करू शकतं, TI ऑर्डर पास करू शकलं जाऊ शकत नाही. इफ द कंडक्ट ऑफ पार्टी डिसएंटाइटल हिम फ्रॉम असिस्टन्स ऑफ द कोर्ट, सो प्लेंटिफचंच कंडक्ट मीन्स पार्टी मस्ट कम विथ क्लीन हँड्स, मीन्स पार्टी प्लेंटिफनी जे आहे कोर्टामध्ये क्लीन हँडनुसार यायला पाहिजे. जर त्याचंच काही मॅलिस असेल, प्लेंटिफने मॅलिसचा ॲक्ट आहे म्हणजे फ्रिव्हुलस ॲक्ट आहे, तर अशा केसेसमध्ये TI इंजंक्शन TIची ऑर्डर पास केली जाणार नाही. सो या 5 केसेसमध्ये तुम्ही शॉर्टमध्ये लिहू शकता की टेम्पोररी इंजंक्शन ग्रांट केले जाणार नाही. टू प्रिव्हेंट एनी पर्सन फ्रॉम प्रॉसिक्युटिंग इन ज्युडिशियल प्रोसिडिंग, टू रिस्ट्रेन एनी पर्सन एम्प्लॉय लेजिस्लेटिव्ह बॉडी, तू या लेजिस्लेचरला किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसला कंप्लेंट करू नको, माझ्याविरुद्ध ज्युडिशियल प्रोसिडिंग इन्स्टिट्यूट करू शकतो, क्रिमिनल मॅटर इन्स्टिट्यूट करू नको, किंवा अशा केसमध्ये किंवा प्लेंटिफच डिसएंटाइटल हिम फ्रॉम असिस्टन्स ऑफ कोर्ट, प्लेंटिफ इज नॉट कम विथ क्लीन हँड, प्लेंटिफ इज मोर मिस्टेक मोर ब्लेम ॲज कम्पेअर्ड टू डिफेंड असेल, तर अशा केसेसमध्ये तुम्हाला टेम्पोररी इंजंक्शन ऑर्डर पास केलं जाणार नाही.
सो कॉन्सिक्वेन्सेस काय, द पर्सन वर डिसओबेड ऑर्डर, जे ऑर्डर 39 पास केलेली आहे आणि ते त्याचं पालन केलं नाही, डिसओबेड केलं आहे, सो ही विल डिटेन इन सिव्हिल प्रिझन किंवा हिज प्रॉपर्टी शॅल बी अटॅच केली जाईल. आणि बॉम्बे हायकोर्टाच्या रूलनुसार प्लेंटिफने डिसओबे केला असेल तर इंजंक्शनची ऑर्डर जर डिसओबे केली असेल त्याचं सूट जे आहे ते डिसमिस केलं जाईल. हायकोर्टचं, बॉम्बे हायकोर्टाचं रूल आहे. सो डिफेंडंट ब्रीच ऑर्डर इंजंक्शन डिफेन्स विल बी स्ट्रॉक ऑफ. डिफेंडंटने केला असेल ब्रीच, त्याचा जो पण काय डिफेन्स आहे तो स्ट्रॉक ऑफ केला जाईल, म्हणजे कन्सिडर केला जाणार नाही. सो प्लेंटिफच्या केसमध्ये काय होऊन जाईल, सूट आहे ते डिसमिस होऊन जाईल. डिफेंडंटचं काय होईल, सूट जे पण सूटमध्ये काय जे पण डिफेन्स आहेत ते काय स्ट्रक ऑफ केले जातील, म्हणजे कन्सिडर केले जाणार नाहीत. हे दोन सिच्युएशन. पहिलं, तुम्हाला सिव्हिल प्रिझनमध्ये डिटेन केलं जाईल, तुमची प्रॉपर्टी अटॅच केली जाईल, आणि जर हे 1 वर्षभर प्रॉपर्टी जी आहे जर कंटिन्यू केलं तर तुमची प्रॉपर्टी पण सोल्ड आउट केली जाऊ शकते. सो बॉम्बे हायकोर्ट अमेंडमेंट रूलनुसार प्लेंटिफने जर डिसओबे केलं, जर समजा इंजंक्शनची कोणतीच ऑर्डर ओबे केली नाही तर सूट डिसमिस केलं जाईल. डिफेंडंटचं जे डिफेन्स आहे ते स्ट्रक ऑफ केलं जाईल. सो तो ह्याला क्वेश्चनमध्ये किती मार्क दिलेत, 8 पैकी 7 मार्क दिलेत. कारण की ह्याच्यामध्ये 2 क्वेश्चन होते. पहिला CPC मधला क्वेश्चन होता की इंजंक्शन ऑर्डर 39 मध्ये केव्हा ग्रांट केली जाईल. दुसरा क्वेश्चन त्या SRA मधला होता, त्याच क्वेश्चनमध्ये की ऑर्डर केव्हा दिली जाणार नाही, मीन्स इंजंक्शन, टेम्पररी इंजंक्शन केव्हा ग्रांट केले जाणार नाही. त्यांनी 4-5 केसेस लिहिलेत. पहिले केसमध्ये सांगितलं की इफ टू प्रिव्हेंट एनी पर्सन फ्रॉम इन्स्टिट्यूटिंग ऑर प्रोसिक्युटिंग ज्युडिशियल प्रोसिडिंग किंवा रिस्ट्रेन एनी पर्सन टू अप्लाय ऑर फायलिंग केस इन अ लेजिस्लेटिव्ह बॉडी किंवा इन्स्टिट्यूटिंग क्रिमिनल मॅटर असेल, किंवा प्लेंटिफ इज मोर ब्लेम ॲज कम्पेअर टू डिफेंडंट, किंवा कंडक्ट ऑफ प्लेंटिफ असे की ही इज नॉट एंटायटल्ड फॉर असिस्टन्स ऑफ कोर्ट. सो अशा केसेसमध्ये केले जाणार नाही. आणि अजून एक त्यांनी काय लिहिलं आहे, टू प्रिव्हेंट ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट विच इज नॉट स्पेसिफिकली एन्फोर्स, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट ज्याचा असा आहे की जो स्पेसिफिक परफॉर्मन्स दिला जाऊ शकत नाही, तशा केसेसमध्ये सुद्धा TI ग्रांट केले जाणार नाही. आता क्वेश्चन नंबर 3C काय प्रश्न, व्हॉट इज द प्रोसिजर फॉलोड अटॅचमेंट ऑफ मोबाईल प्रॉपर्टी अंडर एक्झिक्युशन प्रोसिडिंगमध्ये काय प्रोसिजर आहे ते विचारले. फॉलोइंग प्रोसिजर शॅल बी फॉलोड इन अटॅचमेंट ऑफ प्रॉपर्टी इन एक्झिक्युशन प्रोसिडिंग. जी ऑर्डर ऑफ अटॅचमेंट शॅल बी अफिक्स ऑन नोटीस बोर्ड ऑफ द कोर्ट मध्ये लिहायला पाहिजे. ही प्रॉपर्टीची लँड पेइंग रेव्हेन्यू गव्हर्नमेंट असेल तर कॉपी ऑफ जे ऑर्डर आहे ते शॅल बी अटॅच टू नोटीस बोर्ड ऑफ कलेक्टर ऑफिसला अटॅच केली पाहिजे. कॉपी ऑफ ऑर्डर शॅल बी अफिक्स ऑन कॉन्स्पिशियस पार्ट ऑफ द प्रॉपर्टी जिथं आहे तिथं अटॅच केली पाहिजे. अटॅचमेंट शॅल बी मेड बाय द बीट ऑफ ड्रम अदर कस्टमरी मोड प्रोक्लेमेशन ऑफ प्रॉपर्टी सच सब्जेक्ट टू अटॅचमेंट असेल तर ते आहे. तर हे 8 मार्काच्या क्वेश्चनला त्यांनी एवढंच उत्तर दिलं आहे. तर त्यांना या क्वेश्चनमध्ये 8 पैकी फारच कमी मार्क दिलेत. 8 पैकी फक्त 3 मार्क दिलेत. तरी पण त्यापेक्षा त्यांनी दुसरा क्वेश्चन लिहिला असता तर चांगलं झालं असतं. व्हॉट इज द प्रोसिजर इन गिवन इन CPC, प्रोडक्शन ऑफ डॉक्युमेंट, इम्पोर्टिंग ऑफ डॉक्युमेंट, रिटर्न ऑफ डॉक्युमेंट, हे जर त्यांनी व्यवस्थित लिहिलं असतं तर मे बी 8 पैकी, पण क्वेश्चन फार लिहिलेला. हा क्वेश्चन त्यांनी छान लिहिला. इन व्हॉट सर्कमस्टन्सेस कोर्ट मे ग्रांट or may refuse temporary injunction and what are the consequences of disobedience in of injunction order. तर काय काय त्यांनी लिहिलं. पहिलं, अकॉर्डिंग टू सेक्शन ऑर्डर 39 नुसार की कोर्ट मे ग्रांट इंजंक्शन. पहिल्या केसेसमध्ये काय लिहिलं की इफ एनी पार्टी जर ब्रीच करत असेल किंवा डिस्ट्रॉय करत असेल, डेंजर असेल, प्रॉपर्टी बिंग इन डिस्प्यूटमध्ये असेल किंवा डेंजरमध्ये असेल, बिंग वेस्टेड असेल, बिंग डॅमेज असेल, तर अशा केसेसमध्ये काय केलं जाईल तर ॲलिनेशन करत असेल तर एनी पार्टी जर सूट काय करू शकते, टेम्पररी इंजंक्शनसाठी सूट फाईल करू शकते. दुसऱ्या केसमध्ये काय, डिफेंडंट थ्रेटन्स ऑर डिस्पजेस किंवा राईट ऑफ एन्जॉयमेंटला डिस्टर्ब करत असेल तर अशा केसेसमध्ये TI ग्रांट केलं जाऊ शकतं. पर इफ द डिफेंडंट थ्रेटन्स डिस्पजेस ऑफ द प्रॉपर्टी विथ इंटेंट टू डिफ्रॉड द क्रेडिटर असेल तर अशा केसेसमध्ये, टू प्रिव्हेंट ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट असेल
कंटिन्युइंग ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट असेल तर अशा केसमध्ये काय केलं जाईल, TI दाखल केले जाईल. आणि त्यांनी हे पण छान लिहिलं आहे, केस लॉ लिहिलं आहे, त्यामध्ये 3 केसेस इश्यूज कोर्टासमोर येतात की वेदर प्लेंटिफ प्रूव्स प्रायमा फेसी केस, वेदर बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स लाईज इन फेवर ऑफ प्लेंटिफ, एक्झिबिट 5 जर ऑर्डर पास नाही केला तर सिरियस इंजुरी होणार आहे का, आणि कोर्ट शॅल नॉट ग्रांटेड इन फॉलोइंग केसेसमध्ये टू प्रिव्हेंट एनी पर्सन फ्रॉम प्रॉसिक्युटिंग इन ज्युडिशियल प्रोसिडिंग असेल, रिस्ट्रेंट एनी पर्सन टू आपलं लेजिस्लेटिव्ह बॉडी असेल, टू प्रिव्हेंट एनी पर्सन फ्रॉम इन्स्टिट्यूटिंग एनी क्रिमिनल मॅटर इन्स्टिट्यूट करू नका, टू प्रिव्हेंट ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट असेल विच इज नॉट स्पेसिफिकली इन्फोर्स, त्याच्या स्पेसिफिक परफॉर्मन्स दिला जाऊ शकत नाही, त्याचा TI म्हणून दिलं जाऊ शकत नाही, टू प्रिव्हेंट ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट विच इज conduct of the plaintiff is disentitle him from assistance of court. मीन्स असं सोप्या भाषेत लिहू शकतो आपण की प्लेंटिफ इज मोर ब्लेम ॲज कम्पेअर टू द डिफेंडंट. सो अशा केसेसमध्ये काय केलं जाईल, TI दिला जाणार नाही. आणि काय केलं जाईल, सिव्हिल प्रिझनमध्ये डिटेन केलं जाईल, त्याची प्रॉपर्टी अटॅच केली जाईल. प्लेंटिफ असेल बॉम्बे हायकोर्टाच्या रूलनुसार प्लेंटिफचं डिसओबे करत असेल तर त्याची इंजंक्शन ऑर्डर तर डिसओबे करत असेल प्लेंटिफ स्वतःच. आता इथं आले ना महत्त्वाचा मुद्दा जे आपण पॉईंट नंबर 1 बघितला, जर प्लेंटिफ स्वतः डिसओबे करत असेल तर सूट डिसमिस केले जाईल, आणि डिफेंडंट असेल तर डिफेन्स स्ट्रक ऑफ होऊन जाईल. तर अशा प्रकारे त्यांनी छान क्वेश्चन लिहिला आहे, तो मला आवडला. सो तर हे बघितलं. आता क्वेश्चन नंबर 4 परत 8 मार्काचे 2 क्वेश्चन आहेत. व्हॉट इज अ व्हॉइड ॲग्रीमेंट म्हणजे काय, आणि एक्सप्लेन व्हेरियस इन्स्टन्स ऑफ व्हॉइड ॲग्रीमेंटचे एक्झाम्पल द इंडियन कॉन्ट्रॅक्टनुसार. सो एक्सप्लेन प्रोव्हिजन रिगार्डिंग टाइम अँड प्लेस ऑफ परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट अंडर इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट. व्हॉट आर द कॉन्सिक्वेन्स ऑफ ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट अंडर इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट. पूर्ण क्वेश्चन 4 जो आहे तो कॉन्ट्रॅक्ट ॲक्टवरती विचारलेला आहे. सो क्वेश्चन नंबर 4 अगेन फ्रेश पेजवरती स्टार्ट करायचं आहे. मिनिंग ऑफ व्हॉइड कॉन्ट्रॅक्ट म्हणजे सेक्शन 2G नुसार व्हॉइड कॉन्ट्रॅक्ट मीन्स ॲग्रीमेंट विच इज नॉट एन्फोर्सेबल बाय लॉ इज अ व्हॉइड ॲग्रीमेंट. सो एक्झाम्पल काय काय दिलेत व्हॉइड ॲग्रीमेंटचे, नुसते हेडिंग लिहिलं तरी चालेल, ह्याच्यामध्ये पूर्ण डिस्कशन एक्सपेक्टेड नाही आहे. तरी ह्याच्यामध्ये त्यांना 8 पैकी किती मार्क मिळाले असेल तुम्ही एक अंदाज करा. ॲग्रीमेंट विच इज ऑब्जेक्ट अँड कन्सिडरेशन इज अनलॉफुल इज व्हॉइड ॲग्रीमेंट. Agreement without consideration is void subject to exception mentioned under section 25. Agreement with minor or unsound mind is also void. Agreement of restraint of marriage except for minor void. Agreement restraint of trade business is also void. Agreement restraining any person from instituting judicial proceeding is also void. Agreement by of wagering agreement is also void. Agreement of which meaning is uncertain, incapable of uncertain is void. Contingent agreement to do or not to do anything, an impossible event, if happens it becomes void. An agreement which is impossible act itself is also void. Means agreement to do is which is impossible act itself. सो ते ॲग्रीमेंट सुद्धा void आहे. सो त्यांना 8 पैकी 7 मार्क दिलेत, छान मार्क मिळालेत. 7 मार्क मिळालेत, छान मार्क आहेत. क्वेश्चन 4C त्यालाच कंटिन्यू लागून केला आहे. 73 to 75 इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट, कॉन्सिक्वेन्स ऑफ ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट. उबी जस्ट उबी रेमेडियम म्हणजे काय, देर इज नो रॉंग विदाउट रेमेडिंग. वेन देर इज अ रॉंग देर इज ऑलवेज, वेन देर इज अ रॉंग देर इज ऑलवेज रेमेडी. वेन देर इज अ राईट देर इज रेमेडी, वेन देर इज अ रॉंग देर इज रेमेडी. सो देर इज नो रॉंग विदाउट रेमेडी, जिथं रॉंग असेल तिथं रेमेडी असणारच. देर इज नो रॉंग विदाउट रेमेडी. त्यांनी काय लिहिलं आहे चेक करू आपण, त्यांनी करेक्ट लिहिलं आहे की नाही. वेन देर इज राईट देर इज रेमेडी असं लिहिलं त्यांनी. वेन देर इज अ राईट देर इज अ रेमेडी, जिथं राईट आहे तिथं रेमेडी आहेच. सो 73 तुम्ही हे पण असं पण शकता, देर इज नो रॉंग विदाउट रेमेडी. देर इज नो रॉंग विदाउट रेमेडी. देर इज नो रॉंग विदाउट रेमेडी. हे मॅक्सिम आहे,
ह्याच्यामध्ये उबिजस सुबिरिबिडियम तुम्ही टॉटमध्ये सुद्धा बघितले असेल. 73 if any party break or breaches the contract, party who suffered from such a breach entitled to compensation मिळू शकते. and compensation should be actual loss caused by due to non performance, remoteness of damages मिळणार नाहीत. सो compensation should not be any remoteness of damage मिळणार नाहीत. जे ॲक्च्युअल लॉस आहे ते मिळायला जाईल. एंटायटल टू कंपन्सेशन मी डॅमेजेसचा राईट आहे पहिला राईट. इफ द पार्टी सफर्ड फ्रॉम ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट द सम नेम इन द कॉन्ट्रॅक्ट और पार्टी सफर्ड इंजुअर पार्टी एंटायटल टू रिजनेबल कंपन्सेशन मीन्स पेनल्टी त्यामध्ये ऑलरेडी जर लिहून दिली असेल, स्टिप्युलेटेड पेनल्टी असेल, स्टिप्युलेटेड कंपन्सेशन असेल तर ते मिळायला जाईल. इथं रिजनेबल कंपन्सेशन मिळून जाईल. जे ॲक्च्युअल लॉस झाला आहे तो. रिमोटनेस ऑफ डॅमेज मिळणार नाही. 75 काय म्हणते, पार्टी हू राईटफुली रिसाइडिंग कॉन्ट्रॅक्ट, जी पार्टी रिसाइडिंग करते कॉन्ट्रॅक्ट ऑल्सो एंटायटल टू, पार्टी हू राईटफुली रिसाइडिंग द कॉन्ट्रॅक्ट ऑल्सो एंटायटल टू रिजनेबल कंपन्सेशन, जे रिजनेबल कंपन्सेशन मिळायला पाहिजे. अदर कॉन्सिक्वेन्स ऑफ ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट सूट फॉर इंजंक्शन दाखल करू शकतो. राईट फॉर डॅमेजेस फॉर स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट हे त्यांच्यापाशी रेमेडी आहेत. सो ह्याच्यामध्ये त्यांना 8 पैकी 5च मार्क मिळालेत. बाकीच्या वरच्या क्वेश्चनमध्ये त्यांना छान मार्क मिळाले, 8 पैकी 7. ह्याच्यामध्ये त्यांना कमी मार्क मिळाले जरा, ठीक आहे, पण 5 पण ऑलवेज गुड मार्क्स. आता क्वेश्चन 5B जो आहे तो फ्रेश पेजवर त्याला पाहिजे. मी इथं कंटिन्यू केलेला आहे. हा फ्रेश पेजवरती तुम्ही लिहायला पाहिजे, कंटिन्यू नाही लिहायला पाहिजे. काय क्वेश्चन 5, what is the liability of person in possession of property which is not owner in specific relief act. 45 means support your answer with suitable illustration. So what is the liability of person in possession of property of which he is not owner? What is the declaratory decree? 34. General principle on which court grants such a decree and explain effects of decree. 35. Jurisdiction of decree specific performance discretionary relief. Explain which relief may be granted in suit for specific performance in addition or substitution of such a performance. आता स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट आता मॅन्डेटरी झालेला आहे. तो आता हा क्वेश्चन जनरली रिलेट करत नाही, तरी पण ठीक आहे, बघू काय काय त्याने आन्सर लिहिलेत. 34 आणि 35B डिक्लेअर्ड डिक्री म्हणजे काय, अ पर्सन इज एंटायटल फॉर एनी लीगल राईट और एनी लीगल कॅरेक्टर और एनी प्रॉपर्टी. 3 गोष्टी. पर्सन हू इज एंटायटल टू एनी लीगल राईट, एनी प्रॉपर्टी, एनी सच अ लीगल character. Other person who is denying or interested in denying such a property, right, property or any legal character असेल, the such a person is entitled to right legal character may institute suit against such a person. Court shall not grant a decree or declaration if the plaintiff is entitled or able to seek any additional ancillary relief and he omits to do so. जर एखादा राईट सोबत डिक्लेअर्ड डिक्री सोबत जर त्यांना इंजंक्शन सुद्धा मागता येत असेल किंवा दुसरी कोणती एखादी रेमेडी अवेलेबल असेल, ॲन्सिलरी असेल, त्याच्याशी संबंधित संलग्न असेल आणि ती जर मागत नसेल, आता इंजंक्शन मागतात असेल, फॉर एक्झाम्पल एखादा प्रॉपर्टीचं तो टायटल संबंधित डिक्लेरेशन मागतो की प्रॉपर्टी टायटल मला डिक्लेअर करून द्या, आणि त्यासोबत एखादा डी नावाचा व्यक्ती त्याला कंटिन्युअसली ऑब्स्टॅकल पोझिशनला डिस्टर्ब करतो आहे, तर त्याला इंजंक्शन मागता येत असेल, जर मागितलं नाही तर ते सूट काय केलं जाईल, त्या सूटमध्ये डिक्री ग्रांट केली जाणार नाही. मागता येत असेल, मागितलं नाही तर, जर काहीच रेमेडी नसेल, नुसतं टायटल संबंधित असेल तर काही नाही मागितलं तरी चालेल. पण मागता येत असेल, यूज एबल टू सीक ॲडिशनल ऑर ॲन्सिलरी रिलीफ अँड ओमिट्स टू डू सो, देन डिक्री ऑफ डिक्लेरेशन कॅनॉट बी ग्रांटेड. इफेक्ट काय की डिक्री ऑफ डिक्लेरेशन शॅल बी बाइंडिंग ऑन द पार्टीज टू सूट, मीन्स जजमेंट इन पर्सनम आहे आणि त्यांच्या रिप्रेझेंटेटिव्हला बाइंडिंग आहे, मीन्स हे वर्ल्ड अगेन्स्ट ॲट लार्जला, मीन्स सगळ्यांवरती बाइंडिंग नाही, फक्त त्या पार्टीज आणि त्यांच्या रिप्रेझेंटेटिव्हजला सुद्धा हे फक्त बाइंडिंग राहील, पूर्ण वर्ल्ड ॲट लार्जला ते बाइंडिंग राहणार नाही. डिक्री शॅल नॉट बी बाइंडिंग ऑन द थर्ड पार्टी, इट इज नॉट जजमेंट इन रेम नाही, जजमेंट इन पर्सोनम आहे. सो तर या क्वेश्चनमध्ये सुद्धा त्यांना 8 पैकी किती मार्क मिळाले असतील,
8पैकी 6 मार्क मिळाले, चांगले मार्क आहेत. अकॉर्डिंग टू सेक्शन 20 स्पेसिफिक रील फॅक्ट, आता क्वेश्चन एक्झिस्टच करत नाही आहे. आता स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट शाल बी ग्रांटेड आहे. आधी डिस्क्रिशनरी रिलीफ होता, आता मॅन्डेटरी रिलीफ आहे. तो क्वेश्चन नंबर 6कडे आपण वळू. परत अगेन फ्रेश पेजवरती 4 मार्काला एक क्वेश्चन आहे. डिफाईन गुड्स, एक्झिस्टिंग गुड्स, फ्युचर गुड्स, व्हॉट आर द इम्प्लाइड कंडिशन. परत त्यांनी कोणता क्वेश्चन लिहिला आहे, बी लिहिला आहे. बी बघू. व्हॉट आर द इम्प्लाइड कंडिशन एज टू क्वालिटी अँड फिटनेस अंडर सेल ऑफ गुड्स ॲक्ट. सो अकॉर्डिंग टू सेक्शन 16 ते फ्रेश पेजवरती स्टार्ट करायचं आहे. According to section 16 Sale of Goods Act, general rule that there is no warranty and there is no condition as to quality fitness of goods, but there is some exception to general rule. If buyer makes known to the seller, buyer ने जर सेलरला सांगितलं the particular purpose of the goods, then सेलरला बाइंडिंग आहे, त्यांनी चांगले प्रोडक्ट द्यायला पाहिजे. If he relied on the seller's skill or judgment of the seller, सेलर जजमेंटच्या सेलरच्या स्किलवरती जजमेंटवरती जर रिलायड होत असेल तर काय केलं जाईल, हे इम्प्लाइड वॉरंटी इन इम्प्लाइड कंडिशन आहे. द गुड्स आर ऑर्डिनरी कोर्स ऑफ बिझनेस द बायर, देन देर इज इम्प्लाइड कंडिशन दॅट गुड्स शॅल बी फिट फॉर दॅट पर्पज. म्हणजे तो ऑर्डिनरी केसमध्ये तो तेच प्रोडक्ट विकतोय आणि त्यातून तो मास्टर आहे, तर अशा केसेसमध्ये सुद्धा इम्प्लाइड वॉरंटी इम्प्लाइड कंडिशन दिलं जाईल. इफ द गुड्स आर बॉट फ्रॉम द सेलर हू ऑर्डिनरी डील्स विथ द गुड्स of that description, then there is implied condition that goods shall be merchantable quality. मीन्स वापरता येण्यासारखं जे आहे ते फिट प्रोडक्ट आहे, कारण की तो जो डीलर आहे, जो सेलर आहे, तो तेच प्रॉपर्टी संबंधी डील करतो, त्या डिस्क्रिप्शननुसार विकतो. इफ द सेलर इज इम्प्लाइड कंडिशन वॉरंटी ॲज टू क्वालिटी फिटनेस ॲज टू डिस्क्रिप्शन ऑफ द गुड्स अनेक्स बाय युसेज ऑफ ट्रेड. म्हणजे फार अगोदरपासून त्यांच्या अगोदर ट्रान्झॅक्शन होतात, तर त्या ट्रान्झॅक्शनमुळं काय केलेलं आहे, इफ देर इज इम्प्लाइड कंडिशन वॉरंटी ॲज टू क्वालिटी फिटनेस ॲज टू डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स अनेक्स टू द युसेज ऑफ ट्रेड. म्हणजे पारंपरिक ते बिझनेस चालत आलेला आहे, तर त्या संबंधित ते दिलेलं आहे. तर 4पैकी त्यांना 2च मार्क दिलेत. ठीक आहे, चांगले मार्क आहेत तरी पण. डी. व्हॉट आर द मोड्स ऑफ डिटर्माइनिंग पार्टनरशिप, डिटर्मिनेशन पार्टनरशिप एंड कसे होते, मोड काय काय आहेत. So order 39 section 39 to 44 Indian Partnership Act. Mode of dissolution of partnership, following mode: dissolution by agreement between parties, compulsory dissolution असेल, continuous losses करत असेल, one of the all partners are insolvent झाले असेल, किंवा पार्टनरशिप becomes unlawful, पार्टनर्स बिझनेस पार्टनरशिप जो बिझनेस आहे तो अनलॉफुल झालेला आहे, किंवा डिझोल्युशन बाय हॅपनिंग ऑफ सर्टन कंटिजेन्सी लाईक इफ्लक्स ऑफ टाईम, पर्टिक्युलर टाईम पिरियडसाठी तो बिझनेस स्टार्ट केला असेल, किंवा बाय डेथ ऑफ एनी पार्टनर असेल तर तो बिझनेस पार्टनरशिप डिझॉल्व केली जाईल, किंवा ॲडज्युडिकेशन ऑफ एनी पार्टनर इन्सॉल्वंट झाला असेल, किंवा डिझोल्युशन बाय नोटीस इन रायटिंग, किंवा पार्टनरशिप ॲटविल आहे, सगळ्यांनी एकमेकांना नोटीस पाठवले की आमचं इंटेन्शन काय पार्टनरशिप डिझॉल्व करायचं, किंवा डिझोल्युशन बाय द कोर्ट, एनी पार्टनरने कमिट्स ब्रीच ऑफ एनी कंडिशन केली असेल, कोर्टाची ऑर्डर आली असेल की पार्टनरशिप डिझॉल्व करा, किंवा एनी पार्टनर बिकम अनसाउंड झाला असेल, किंवा इट इज नेसेसरी टू डिझॉल्व द पार्टनरशिप बिकॉज ड्यू टू हेवी लॉसेस, पर्पज ऑफ सेव्हिंग इट लॉस फ्रॉम द कंटिन्युअस लॉसेसपासून वाचवण्यासाठी. तर ह्यातमध्ये सुद्धा त्यांना 4पैकी 2 मार्क मिळालेत, विच इज वेल अँड गुड मार्क्स आहेत. सो काय काय आलं डिझोल्युशनमध्ये, सेक्शन 39 to 44 मध्ये इंडियन पार्टनरशिप ॲक्टनुसार की डिझोल्युशन बाय ॲग्रीमेंट बिटवीन द पार्टीज असेल, कंपल्सरी डिझोल्युशन असेल, ॲडज्युडिकेशन ऑफ ऑल पार्टनर्स बिकॉज दे आर इन्सॉल्वंट, बाय बिकमिंग पार्टनरशिप बिकम्स अनलॉफुल झाला असेल बिझनेस, इफ्लक्स ऑफ टाईम बाय ड्यू टू पार्टनरशिप इन डिझॉल्युशन बाय नोटीस इन रायटिंग, पार्टनरशिप ॲटविल असेल तर नोटीस देऊन इन रायटिंगमध्ये देऊन कंपल्सरी, किंवा कंटिन्युअस बिझनेस लॉसमध्ये करा असेल, किंवा डिझोल्युशन बाय द कोर्ट, कोर्टाची ऑर्डर असेल. तर एफमध्ये काय क्वेश्चन आहे की प्रोव्हिजन ऑफ रिटायरमेंट ऑफ पार्टनर इंडियन, पार्टनर रिटायर कसा होऊ शकतो त्याचे प्रोव्हिजन्स. सेक्शन 32 मध्ये पार्टनर मे रिटायर फ्रॉम द फर्म इन द फॉलोइंग वेज, पार्टनर ॲग्रीमेंट विथ द पार्टनर करू शकतो, विथ द कन्सेंट ऑफ अदर पार्टनर, पार्टनरशिप ॲटविल असेल तर बाय गिव्हिंग नोटीस टू अदर पार्टनर्स ऑफ हिज इंटेन्शन टू रिटायर, पार्टनर शॅल बी लायबल टू ॲक्ट द फर्म अंटिल ही गिव्ह पब्लिक नोटीस टू ऑल अदर पार्टनर्स, बट दिस प्रोव्हिजन शॅल नॉट ॲप्लिकेबल टू हेअर्स ऑफ डिसीज पार्टनर. तेवढे लिहायची गरज नाही, शॉर्टमध्ये लिहायला पाहिजे की बाय ॲग्रीमेंट करून कन्सेंट घेऊन
ॲट विल असेल तर बाय गिविंग नोटीस इन रायटिंग टू ऑल अदर पार्टनर्स ऑफ हिज इंटेन्शन टू रिटायर. आणि लास्ट क्वेश्चन त्यांनी घेतला आहे ई घेतला आहे इम्प्लाइड authority of partner as an agent of the firm described in Indian Partnership Act. Auction sale C आहे. सो सी हा क्वेश्चन. सो सी आणि ई जरा व्यवस्थित लिहित जाऊ, म्हणजे हे आता ई पण वाटतोय सी असं लिहा, असं लिहू नका म्हणजे ई वाटणार नाही. ऑप्शन सेल 1664 ऑफ सेल ऑफ गुड्स ॲक्ट. इफ देर आर गुड्स इन द लॉट्स इच लॉट शॅल बी सब्जेक्ट टू सेपरेट सेल. जर लॉटमध्ये असेल तर प्रत्येक लॉट सेपरेटली सेल करायला पाहिजे. ऑप्शन सेल कॅन बी कम्प्लीट बाय फॉल ऑफ हॅमर किंवा एनी द कस्टमर फोड. ऑप्शन सेल कॅन बी कम्प्लिटेड बाय फॉल ऑफ हॅमर. द बिडर मे रिट्रीट हिज बीड बिफोर सच अ फॉल ऑफ हॅमर. फॉल होण्याच्या अगोदर तो रिट्रीट करू शकतो. सेलर कॅनॉट टेक पार्ट इन द ऑप्शन सेल. सेलर जो आहे तो पार्ट घेऊ शकत नाही. पण इफ ही डज सो ही शूड डिक्लेअर दॅट ही इज ऑर इज एजंट बिडिंग इन द ऑप्शन सेल. त्याने डिक्लेअर करायला पाहिजे. इफ द सेलर मेक्स एनी प्रिटेंडेड बीड द सेल इज व्हॉइडेबल ॲट द ऑप्शन ऑफ ऑप्शन परचेसर. जो काही विकत घेणारा जो आहे तो त्याच्या मर्जीवर आहे. इफ ही वॉन्ट्स टू कंटिन्यू, ही व्हॉइडेबलचा अर्थ काय होतो की ॲज गुड ॲज इज व्हॅलिड, ॲज गुड ॲज व्हॅलिड आहे टिल इट कॅन्सल, टिल इट अवॉइडेड आपण असं म्हणू. ॲज गुड ॲज इज व्हॅलिड व्हॅलिड आहे टिल इट इज अवॉइडेड. सो सेलर मेक्स प्रिटेंडेड भासून जर करत असेल तर सेल व्हॉइडेबल करता येईल ॲट द ऑप्शन ऑफ ऑप्शन परचेसर. सेलर मे रिझर्व द प्राईस फॉर द पर्पज ऑफ ऑप्शन सेल. प्राईस सांगू शकतो की या प्राईसच्या खाली बिलो सेल करू नका. तर अशा प्रकारे हा पेपर त्यांनी कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्यांना पेपरमध्ये ऑलमोस्ट त्यांना 100पैकी 65 मार्क्स मिळालेत. आणि ही सिलेक्टेड ॲज अ जज पण आहेत. वी कॅनॉट डिस्क्लोज इज नेम. आणि त्यांचा पेपर नाही आहे ॲक्च्युली, हा मी स्वतः हँडरायटिंगनी पेपर लिहिलेला आहे. आणि बघू शकता हे त्यांची हँडरायटिंग नाही आहे, हे स्वतः मी लिहिला पेपर हाताने. तर हा 2017चा पेपर आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.